आज असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की महाराष्ट्रामध्ये मोसंबीचा नंबर 1 बाग आज तुम्ही उभे आहात, तो महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बाग आहे. बरोबर की नाही? तुम्ही जर इतिहास समजून नाही घेतला तर तुम्हाला भूगोल कळणार नाही. बरोबर. मी शेतकरी नव्हतो सर. मग 97चा मी ड्रायव्हर आहे, ट्रक ड्रायव्हर आहे. हो ट्रक ड्रायव्हर. 2015ला मी विहीर खांदली आणि 16ला बाग लावली. वा वा चांगले. हा मला शेतीला मी भिवून पळालो म्हणून मी ड्रायव्हर झालो. मग आता पण परत शेतीत ना छंद लागला शेतीचा. छंद लागला आता परत डबल बरं वाटतंय आता. हे मला इस्रायल आलं असं वाटतं. हॅलो खरोखरच इस्रायल आहे सर. इस्रायल शेतीच आहे. बरोबर आहे की नाही? हे सगळे आपले डोके पाहिल्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. म्हणजे शंका घेतील नाही बाई आपलेच दिसते सगळे. म्हणजे तुम्ही मोसंबी किंग होणार असं वाटतंय आता सगळं. महाराष्ट्राचे मोसंबी किंग म्हणून आपण त्यांचा सत्कार करू. तुम्ही एका वेळेस किती सोडता सॉइल चार्जर याला? 10 लिटर. 10 लिटर सोडता ना? कंजूसपणा नाही. नाही हे काय कॅन्ड आहे तिथं असं एकदम हो एकदम होलसेल मध्ये कार्यक्रम. होलसेल मध्ये एवढं होलसेल करून कॅन्ड आणायचे. होलसेल करून 90,000 खर्च आहे ना. हो फवारणी वाचली ना. ती फवारणी केली एक नाही सर फवारणी. 2016 मध्ये तुम्ही झाडं लावली. हो 2016ला झाड. मग झाडं लावल्यानंतर तुम्ही पहिले 2 वर्ष त्याला केमिकल चालू होतं. केमिकल. नंतर मळी बरोबर केमिकल. हो मग तुम्ही मागच्या 3 वर्षापूर्वी पण तुमची स्टेटस काय होतं बागेचं? ती 40 बॅग आणल्यानंतर सगळ्या झाडांना असं डायरेक्ट सिंपल आपल्याकडे व्हिडिओ टाकले. बर बर बर. आणि जे उरलेलं खत होतं हां 4 गोणे एक्स्ट्रा 3 लाईनला टाकले. बर. आज त्या 3 डबल टाकले. डबल टाकले. हां ह्या लाईन पेक्षा बी भारी त्या 3 लाईन. हे जर खत आम्हाला जर माहिती नसतं झालं तर आमची आज बाग संपली असती. आणि आम्ही पण इथं नसतो. आणि तुम्ही पण. आणि हे कोणीच नसते. आणि हे कुणीच हे घरीच गंगणगत बसले असते. हो काय खरं नाही, काय खरं नाही शेतीचं. हा काय खरं नाही. खर्च बरोबर आहे. नाही लगेच 3 महिन्यात डोस टाकला परत हो. प्रत्येक 3 महिन्यात वर्षात हो. पहिल्या वर्षी माल निघाला का? मग माल निघाला ना. किती निघाला? ते 16 लाखाचा माल निघाला. म्हणजे जायबंदी बागेमध्ये हो सोडून द्यायच्या बागेमध्ये. हो सोडून द्यायच्या बाग. माल लागला सर. खोडात माल लागू तुम्हाला प्रत्येक वर्षी सर. हां म्हणून 3 महिन्याला डोस टाकते काय? हा सर 16 लाख निघालं. खर्च किती केला होता त्या वर्षी? खर्च माझा 90,000 झाला सर पहिल्या वर्षी. हा. एवढं टाकून हा. किती बेसल डोस टाकले? 3 तीन टाकले. हा 30 हजाराचे 3 बेसल. 3 टाकले. मग पुढच्या वर्षी तेवढंच. सेम हा उत्पन्न किती पुढच्या निघालं? वर्षी जास्त टाकलं. दुष्काळ होता. बर. दुष्काळ होता सर. ह्यो जे आता ह्यो आलाच ना ह्यो मागचा दुष्काळ. हा गेल्या वर्षी बरोबर मागच्या वर्षीच हा. दुसरं वर्ष. हा दुष्काळात सुद्धा तेवढंच खत टाकलं. पाणी नसतं. पाणी नाही, पाणी नाही. नुसतं खत टाकलं. हो. आणि पाणी नाही. पाणी नाही.
ड्रीपवर बाग जगवली सर 10 मिनिटं मोटर चलती माझी फक्त. बरं खरं सांगा, 10 मिनिटं जर मोटर चालली, तुम्ही सगळे शेतकरीच आहे ना? हा पाणी नसताना बागेची काय परिस्थिती होती? बाग क्लिअर एकदम हिरवीगार हो. 10 मिनिटाच्या पाण्यात. 10 मिनिटाच्या पाण्यावर सेपरेट आहे का विहीर? आणि 10 मिनिटं रोजचे 10 मिनिटं म्हणजे असं पाणी साठवायचं साठवायचं आणि 15 दिवसाला एकदा द्यायचं, करायचं ना. 1 तास 2 तास. म्हणजे जास्त वेळ चालू. रोजचं 10 मिनिटं पण याला क्षेत्र लय मोठं आहे सर अजून. हा सगळ्या क्षेत्राला किती द्यायचं रोजचं? रोजचं नाही द्यायचं, 15 दिवसाला 1 घंटा द्यायचं याच्या 1 वाट्याला तास. ह्या उथळ पाणी ते बी तेवढ्यावर बाग टिकली. यायचं. तेवढ्यावर बाग टिकली. हे 30 वर्षापूर्वीची गोष्ट कशी होती संत्री मोसंबीची? हो तशीच होती. नॅचरलच अगदी म्हणजे आपण एक थोडासा अवघड शब्द येतो पण वापरू, बिनडोक शब्द म्हणतो आपण त्याला. काही डोकं नाही वापरलं तरी आलं. तरी येत होतं का नाही? हो येत. पण आता येत नाही. आता डोकं चालून सुद्धा येत नाही. उलट गंमत अशी, जास्त डोकं चालवलं का येतच नाही. बरोबर आहे की नाही? अरे बापरे, मोडले वज जास्त झालं. पूर्ण मध्ये माल आहे आतमध्ये, असं नाही का बाहेरून आहे फक्त? नाही खालून सगळा माल. म्हणजे बाहेर नाही नुसतं, तर आतमध्ये बघा. आणि असं ज्यावेळेस दिसतं ना झाड तुमचं क्लिअर कट, असं असं खोड, हा. त्यावेळेस ते निरोगी राहत. सगळं स्टोरेज कुठे आहे? तुमच्या बागेतून आल्यावर माणूस कसा बाहेर निघालो? आणि निघतच नाही, माल गलत नाही बघा. माल असून माल माल असून लागलाय. माल लागलाय. प्रत्येक झाडाला माल आहे सर. हे बघा सर, हे बाई डबल तुला. आंब्या बापरे. 12 सेटिंग. हे बाई बा. ही आंब्या 12 सेटिंग आहे सर. शर्यत लागली होती 2 व्यापाऱ्याची जागा मागच्या वर्षी. मग जागेवर 48 दोघांत तोड झाली. 48 रुपये किलोनी मागच्या वर्षी. मार्केटमध्ये काय चालू होतं? मार्केटमध्ये होता 30 रुपये भाव. बरं, इकडून तिकडून काही ना पानं पण असतात, पण ते पिवळे पडेल असतात. हो माल असतो तो लहान मोठा असतो. ह्या बागेमध्ये पाहिलं तर सगळीकडे माल कसा आहे? एक सर. एक साईज. बरोबर आहे. अपवाद जर सोडला तर सगळा माल एकाच वेळेस एक साईज काय आहे? कारण एकाच वेळेस सेटिंग झाला. हो बरोबर आहे की नाही? मग एकाच वेळेस सेटिंग झाला आणि एकसारखं पोषण भेटलं. शंभर 50 किलो काय टाकलं? शेणखत टाकलं. सर आहेत ना. आणि ज्यांनी टाकले त्यांची झाडं लवकर उभारली शेणखतानी. आता मला सांगा, रासायनिक खत टाकल्यावर खराब होत्या इथपर्यंत प्रत्येक शेतकरी मान्य करेल बुवा, चला रासायनिक खत विष आहे बुवा. हो. पण शेणखतानी खराब झाल्यावर मग शेतकरी तर भांबवून जातो ना, तो कोमच जाईल. तो हो पाण्याने आग लागली म्हटल्यावर. हे बा, तुटत नाही माल. हे बा वेगळं बा. हा का, देठ तुटलं नाही पण फाटी तुटली. म्हणजे एवढी ताकद आहे या एसटी वैदिक मध्ये. या पुढे. एवढी ताकद आहे एसटी वैदिक मध्ये. तुमच्या का आता एक चॅनलवाले आले, बरोबर की नाही? हा चॅनलवाले म्हणजे 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी. बरं, तुम्ही त्यांना सांगितलं मळी सांगितली, हा. बरोबर आहे. आता मग तुमचं ऐकून लोकांनी काय टाकली? मळी. बरोबर. पण तुम्हाला रिझल्ट आला, पण त्यांना कुठं आला? त्यांना नाही आलं. आता मळी टाकल्यावर तुमची बाग कशी झाली होती? बघ शेवटी मग ते झाड जे गेलते ते बघायला परत बोलायचं ना त्यांना चॅनलवाल्याने. का बरं मळीनं झाड जाता? नाशिकवाल्यांचे द्राक्ष कुणी बरबाद केले? रासायनिक रासायनिक नाही, मळीने. सगळे नाही, सगळे मुंबईच्या तबेलवाल्यांनी बरबाद केले. हा त्या आणतात गाड्या बरोबर शेणखतानी. रबडी शेणखत. पातळच नुसतं. शेणखताचं नाव बदनाम करू नका. पातळ पातळ डायरेक्ट. माझे झाड जवळपास आता 9-10 वर्षाचे आहेत. बरोबर हा, आणि त्याच्यावर इतका भयंकर डिंक्या आहे सध्या. बरोबर वरून झाड वाळत यायला लागले. बरोबर हं? बरोबर ते डिंक्या काढता येत नाही, फक्त वाळलेल्या काड्या काढायला आमचं चालू आहे सध्या. बरोबर बरोबर. आपल्याला तो जो प्रादुर्भाव हा, आहे हा, तो हा. नष्ट करता येईल का?
तुमच्या डिंक्याची समस्या काय माहिती का, आतून ते पोकळ आहे सगळं. मग आतून तुमचं कमजोर झाल्यामुळे ती जी बुरशी आहे ती आतमध्ये काय करते, डेव्हलप होती. का डेव्हलप होती, का मेलेलं झाड पूर्ण वाळलेलं झाड मधून निघलं. मधून फुटवे आले त्याला. तुम्ही जरूर जाऊन पहा. हां. यांची बाग तुम्ही सगळे पाहायला आले ना, इथं तुम्ही सौंदर्य पहा, समृद्धी पहा, पैसा पहा, आणि तिथं तुम्ही रोगातून कसं बाहेर यायचं ते पहा. लक्षात शिकण्यासारखं त्यांच्या बागेत खूप आहे आणि पाहण्यासारखं आणि आनंद घेण्यासारखं यांच्या बागेत आहे. बरोबर आहे. इथं आनंद आहे आणि तिला दुःखातून बाहेर कसा पडायचा तो मार्ग आहे. एसटी वैदिकच्या अगोदर डिंकी आपल्या फाटीत होता पण नष्ट झाला. सरला रात्री किती सांगितलं. फवारे मारले तुम्ही, नाही नाही हे ह्याला पटत फवारणी- नाही. ही जमीन आहे इथं, आता भाव काय हिचा, तर जवळपास आणि जर मरायला टिकली असती तर, ही जी बाग जर मरायला टिकली असती तर या जमिनीचा भाव किती असता, 6-7 लाख, आणि आता आता 16 लाख. 7 लाखाची जमीन केवढ्याला झाली, 16 लाखाला. चालू गाडीवर अर्धा तास मोबाईलवर संभाषण गायडन्स केलं ह्यांना. तर त्यामुळे रात्री तुम्ही शेणखत घेऊच नका. घेऊच नका. मी म्हणलो माझ्याकडे या. 70,000 रुपयाचा हे डोस टाका माझ्या मी मना. म्हणलं- झाडं जर नाही क्लिअर झाले तर मी जिम्मेदार. किती कमिशन मिळत तुम्हाला, परमेश्वर हेच देत. हा परमेश्वर जे देत. म्हणजे त्याचा आशीर्वाद, हे तुमचं स्वतःच्या commission. गाडीने जायचं, गायडन्स करायचं. हे वाहून दिलं का एसटी वैदिकला, हा का हो? असं ते आपण नाही का एसटी वैदिकला सोडून दिले बघ ते देवाला असं तसं. हा आपला कसं माझी एक इच्छा आहे मालकरी की शेतकरी सुधारला पाहिजे. आपण सुधारलो शेतकरी क्या सुधारला बात. पाहिजे. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब जर जपला तर तुमची पिकं एवढी सुंदर. हे जर ब्लॅक जमिनीमध्ये जर केलं तुम्ही, काळ्या जमिनीमध्ये जर एवढं जर ताकद वापरली तर फक्त एक नियम पाळायचा, तिथं पाणी कमी वापरायचं. झाडाची जी मुळी आहे तिला क्षारांनी त्रास देता कामा नाही नाही. बाकी तुमच्या मातीत पाणी क्षार असू द्या काय फरक नाही, पण मुळीच्या क्षेत्रात नको. मग मुळीच्या क्षेत्रामध्ये अमृत जल हो कंपल्सरी वापरायचं. अमृत जल. डिंक्याचा सगळ्यात मोठा उपाय पहिला ताण द्या झाडाला. हो पाणी कमी. पाणी कमी. पहिलं काय द्या, ताण. आणि ड्रिंचिंगवर बाग जागवा. ड्रीपमधून काहीच सोडू नका. महिन्याला पाणी द्या आणि सुकू द्या बाग, काय प्रॉब्लेम नाही. ड्रिंचिंगवर बाग जागवा. पहिले नव्हतंच खात बरं का सर, आंबट लागायचं. यश वैदिक पहिलं कसं लागायचं, आंबट लागायची. पहिले आंबट लागायची आणि आता गोड लागती वैदिक पासून. तुम्ही किती पोते साखर ओतली तुम्ही, बागेमध्ये जर तणनाशक मारायला जमन का गवत बरं मला एक सांगा, तणनाशक का मारायचं तुम्हाला, केवढं गवत आहे, नाही गवत इतकं नाही. बरोबर आहे. तर बाई सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलं मला. मी सेंद्रिय करतोय, माझ्याकडे 400 झाड आहे. मला 46 टन निघला होता 400 झाडावर. पण हे गेल्या वर्षीचं दुष्काळ आणि आम्ही डेली 60 राहिले 400 झाडाला शेणखत टाकतो घरच. पण हे शेणखत दरवर्षी? आणि रासायनिक आणि समजा घरचीच मेहनत आहे, तणनाशक तर नाहीच समजा. पण ते काय व्हायला ॲव्हरेज कमी तर झालंच समजा, पण झाडच जायलेत पहा. बाई मला तुम्हाला काय सांगायचंय, आणि पुन्हा जिथं भारी जमीन तिथं झाड जाते, पुन्हा हलक्या जमिनीत हलक्या झाडच नाही जमिनीत गेलं. जात नाही. हे दोघांचा तसंच वाला ह्याचा तसंच होतं. जिथं लवण पट्टा आहे ना जमिनीत तिथं झाड जाते. तुमच्या बाई कोणाला कळलं का बरं असं होतं, यांनी खोडाला काहीच का नाही केलं. काहीच नाही. बरं त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. ह्या झाडाला कोटिंग का करावं लागतं, कारण आणि व्हिडिओ रेग्युलर पाहता, व्हिडिओ रेग्युलर रेग्युलर. दररोज एक का आठवड्याला एक, नाही नाही, दररोज एक. हा कुठं बसलं तर तेच. एक पाहायचंच. हो पाहायचं. क्या बात. अरे बापरे, मोडले वज जास्त झालं. नाही पाणी घेतलं होतं, वज जास्त नाही झालं, त्याच्या आतमध्ये पाणी गेलं ते. पाणी गेले. ते पाण्यामुळे सडलंय. पूर्वीच नाही तुमचे जे पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये जे क्षार आहे ना
क्षार सर मोडल्याच्या नंतर नवीन नंतर साल क्षाराने तयार- झालं. साल तयार व्हायला लागली परत साल तयार झाली. ती पलीकडच्या साईड. बघा ना, त्याचा कुठलाच परिणाम नाही, वाईट परिणाम नाही. याचा खर्च किती माल असेल एवढ्या याच्यावर? शिव माल तरी 40 किलो. 40 किलो. केवढ्याच झाला तो तुमच्या आताच्या बाजाराने? 1600 रुपयाचा. 1600 रुपयाचा. म्हणजे एवढ्या फांदीची किंमत किती आहे? 1600 रुपये. माल असा माल कधी लागतो का? 1% तर गळ तर होतीच, त्याचं मी काही विशेष नाही. ती गळ कोणती डंक वाली. सगळे झुमकेचे ना? हो. हे पा मध्ये खोडाला माल पाहिला का? आतमध्ये वरती बघ, सगळा आतमध्ये पूर्ण मध्ये माल आहे. आतमध्ये असं नाही का बाहेरून आहे फक्त? नाही, खालून सगळा माल. म्हणजे बाहेर नाही नुसतं, तर आतमध्ये बघा. आतमध्ये पण सगळा माल. ही फांदी खालून बघा. हो का? अरे बाप. हां, हे बघा ना खाली, हे काय सगळ्यात मेन ते म्हणजे खाली ही रिंग आहे. किती रिंग? डिंक नाही सर. ती रिंग जी आहे ना, रिंग. हां, जॉईंट. हां, मग तुम्ही ग्राफ्टिंग केलेलं का हे? नाही मग हा जॉईंट का बरं असतो? नाही, कलम केलेला आहे तो. मग तेच म्हणतो ना मी, त्यालाच ग्राफ्टिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये. हां, मग तुम्ही जिथं कलम केलाय ना, हां. तिथून पुढे पूर्णपणे झाडपं कसं वेगळं दिसते. हो. आणि असं ज्यावेळेस दिसतं ना झाड तुमचं क्लिअर कट असं खोड, हां. त्यावेळेस ते निरोगी राहत. सगळं स्टोरेज कुठं आहे? खोडामध्ये. याच्या ह्या मालाला लस्टर किती पा. हो. हां, तुमच्या बागेतून आल्यावर माणूस कसा बाहेर निघालो? आणि निघतच नाही, माल गलत नाही बघा. चांगलं आहे हो. माल असून माल सुद्धा असून लागलाय. माल लागलाय. प्रत्येक झाडाला माल आहे सर. हे बघा सर, हे बाई डबल बाप आंब्या रे. बारा सेटिंग. हे बाई बा. ही आंब्या बारा सेटिंग आहे सर. डबल माल लागला सर. घोडातला माल बघा ऐकून इकडून ताणच नाही, कंटिन्यू माल चालू आहे. नाही नाही, बंदच नाही सर. माल बंद नाही. हो काही माल. हे बघा, हे अशी गोष्ट सीन घेण्या फोटो घ्या. व्यापारी कॉमत जात असं पाहिलं. जागा सोडत नाही. शर्यत लागली होती 2 व्यापाऱ्याची जागा मागच्या हां. वर्षी. मग जागे 48 दोघात तोड झाली. 48 रुपये किलोनी मागच्या वर्षी. मार्केटमध्ये काय चालू होतं? मार्केटमध्ये होता 30 रुपये भाव. 48 वर जुगलबंदी चालू होती. हो, जुगलबंदी. चांगलं आहे. हे काय आहे सगळं मागं? हां, वा वा वा. डबल बार आलाय सर. बघा ना, डबल बार आलाय आंब्या. याचं का पाहिलं असं वाटतंय का हे तुटतच नाही. भरे दबत आहे का बघा ना ते. अहो, टेनिसचा बॉलच आहे. टेनिसचा बॉल आहे हा. खतरनाक. हां, बघा ना तुम्ही. एक फांदी केवढीशी फांदी अरे बापरे, मोडून पाडायला लागले वरून. हे पाहिलं का? हां, पहा ना माल बघा. पहिला माल असून दुसरा हां, माल. ही 15 किलोची. पडत वेगळं. ते पडत नाही ना ते. 4च सर किलो. किलो मध्ये 4. आता नाही मोडली पाठीवर. नाही नाही, हे तुम्ही सगळे विकू शकता. हे सगळा माल विकू शकता तुम्ही. काहीच वेळ नाही. हा बा, आता गळालेल्या फांदीचा आहे बरोबर ना? हा तुमच्या जरा हे गळालेल्या फांदीचा. तुम्ही याच्यामधला बराचसा माल आहे. हा 1 नंबर आहे अजून. हे बा, हे बा. नाही आहे. त्याला काहीच नाही. हा याच्यासारखा माल सुद्धा मार्केटमध्ये राहत नाही. जरा तुम्हाला दाखवतो लगेच. सोला किती दिवसापासून वाळली ती फांदी पहा. तरी 15 दिवस झालं. 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला. वास बघा वास. ही फांदी सुकून गेली. काढा हे बघा, 15 दिवसामध्ये फांदी सुकून गेली आहे. आणि तुम्ही माल बघा. आणि तिची क्वालिटी पहा ना. आता हा माल 1 नंबर आहे. काय झालं याला? काहीच नाही. हां, काहीच नाही. टोटल गुढीवाला असतो. बघा हे एकदम माल. गुढीवाला असतो. बापरे. एकदम मधुर, एकदम गुढीवरचा आहे. खोंपा. हां, साखर एवढी आहे. मग वैदिकची साखर आहे ती. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्ते.
एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित झालेत त्याचं कारण वेगळं सांगण्याची गरज नाही, बरोबर आहे. आज असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की महाराष्ट्रामध्ये मोसंबीचा नंबर 1 बाग आज तुम्ही उभे आहात, तो महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बाग आहे. आता तो नंबर 1 का आहे त्याचे अनेक कारणं आहेत, परंतु काही मुख्य कारणं काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट संख्या, हो सेटिंगच होत नाही. हो बरोबर. सगळ्यात अगोदरची गोष्ट आहे की बागच फुटत नाही. सुरुवात इथून आहे लोकांची, हो बरोबर आहे. फुटला तर एकसारखा फुटत नाही. बरं, जरी फुटला तर फक्त बाहेरून फुटतो, आतमध्ये फुटत नाही, बरोबर आहे. हां. त्याच्यानंतर इकून तिकून फुटल्यानंतर तो जो गळ सुरू होते, अगदी बारीक कुणीपासूनच गळायला सुरुवात होते. हो तर बा डायरेक्ट मोठा होईपर्यंत पाला अगदी साईज होईपर्यंत, साईज झाल्यावर तर गॅरंटेड ग्रोथ, बरोबर आहे. हो म्हणजे आपण ह्या समस्येतून जातो, म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास निघून जातो. ही सर्वात मोठी गंभीर समस्या आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही रस्त्याने येताना पाहिलं का नुसते फळच झाडावर आहे, पानांचा तपास नाही. ही परिस्थिती खूप गंभीर आहे, लई जागे होती. खूप ठिकाणी आहे. म्हणजे फळं लटकलेले, पान नाही. हां, लेकरांचा तपास, आईबापाचा तपास नाही, बरोबर आहे ना. म्हणजे फॅक्टरीला आग लागेल आणि फक्त गोडाऊन लटकेल, असंच आहे ना. हो तसंच. मग ती परिस्थिती आपण रस्त्याने पाहिली. बरं, इकडून तिकडून काही ना पानं पण असतात, पण ते पिवळे पडेल असतात. हो माल असतो तो लहान मोठा असतो. ह्या बागेमध्ये पाहिलं तर सगळीकडं माल कसा आहे, एक साईज. बरोबर आहे. अपवाद जर सोडला तर सगळा माल एकाच वेळेस एक साईज काय आहे, कारण एकाच वेळेस सेटिंग झाला, हो बरोबर आहे की नाही. मग एकाच वेळेस सेटिंग झाला आणि एकसारखं पोषण भेटलं. झाडाचे हे लेकर आहे, मग झाडाला लेकरांमध्ये भेदभाव का करतं झाड, की तेव्हा त्याची ऐपत नसते. बरोबर. आपल्या शेतकऱ्याला काय वाटतं, नाही असंच असतं, शेतकऱ्याला काय वाटतं की हे असंच असतं. पण जेव्हा यांची बाग बघू आपण तेव्हा कळतं की असं नसतं. बरोबर आहे की नाही. बरं, अपवादाने एखाद्याची बाग एखाद्या वर्षी येते पण अशी, परंतु ती परत पुढच्या वर्षी येत नाही. ती पुढच्या वर्षी सुट्टी घेते. हो मागच्या वर्षी मी दमले, या वर्षी मला सुट्टी. आणि बळजबरीने तुम्ही जर प्रयत्न केला तर गळणार. संत्रा किंवा मोसंबी या बाबतीमध्ये किंवा लिंबू, हे लिंबूवर्गीय फळ आहे सगळे. हो लिंबू. या पिकांमध्ये शेतकरी आता त्रस्त झालेला आहे. हो. पूर्वी ही अतिशय सोपी, अतिशय म्हणजे अगदी डोकं न खाणारी अशी पिकं होती. फक्त पाणी भरा रे, खतं टाका रे, डोक्याला ताप नाही. हे 30 वर्षापूर्वीची गोष्ट कशी होती संत्री मोसंबीची, हो तशीच होती. नॅचरलच अगदी. म्हणजे आपण एक थोडासा अवघड शब्द येतो पण वापरू, बिनडोक शब्द म्हणतो आपण त्याला. काही डोकं नाही वापरलं तरी येत होतं का नाही. हो येत. पण आता येत नाही. आता डोकं चालून सुद्धा येत नाही. उलट गंमत अशी, जास्त डोकं चालवलं का येतच नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही जेवढा अत्याचार कराल झाडावर तेवढं झाड काय होतं, कोमात जातं. म्हणजे उलट खर्च न करणारा एखाद्या वेळेस थोडंफार पैसे करतो, परंतु खर्च करणारा तर डब्यातच जातो. आणि ही परिस्थिती का निर्माण झाली याचाच अभ्यास आपल्याला इथं आज करायचा आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज त्यांच्या बागेमध्ये आपण आलोय, त्यांची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे, इतिहास समजून घेतला पाहिजे, बरोबर की नाही. तुम्ही जर इतिहासच समजून नाही घेतला तर तुम्हाला भूगोल कळणार नाही. बरोबर. लक्षामध्ये आपल्याकडे बी भौगोलिक परिस्थिती जी आहे आपली आज, म्हणजे आज आपल्याकडे काही भागामध्ये संत्रा प्रसिद्ध होता. आता ही संत्रा मोसंबी कुठं प्रसिद्ध होती जास्त, जालना जिल्हा. जालन्यामध्ये मोसंबी आणि नागपूरमध्ये संत्री, बरोबर आहे की नाही. आता तिथे संत्रा आहे का, जा बरं नाही. आता एवढं मोठं हब तयार केलंय त्यांनी, हब तयार केलंय चांगलं, फॅक्टरी बी टाकली, पण संत्रा कुठून आणती. हो मालच नाही. बरोबर आहे की सर. फॅक्टरी घेऊन टाकू हो, पण त्याला रॉ मटेरियल तर पाहिजे ना, राईट. मग ही समस्या आहे. हा, गळलेलं रॉ मटेरियल तुम्ही वापरणार असाल तर मग ते दुर्दैव आहे आपलं. खरं आहे खोटं आहे. हो, त्याच्यामध्ये केमिकल टाकून ते शुद्ध करून त्याला काही मजा नाही. पण ओरिजिनल, तर ओरिजिनल जे काही त्यांच्याकडे जे ओळख होती, नाशिकची द्राक्ष, हो, नागपूरची संत्री, जालन्याची मोसंबी, जळगावची केळी, मग हे प्रसिद्ध होतं पहिलं. पण आता त्याच भागामध्ये तेच पिकत नाही. हे खरं आहे खोटं आहे. खरं आहे. मग याचं कारण काय आहे की त्याच्या पाठीमागचं जी शास्त्र आहे ते समजून घेतलं नाही घेतलंच नाही ना कोणी. घेतलं जसं पिकत होतं
हे तसंच करीत होते लोक, हा बरोबर आहे की नाही? बरोबर. कधीच विचार नाही केला. विचार केला नाही. आणि तीच पद्धत सारखी तीच पद्धत वापरून डोकं बिनडोकं होऊन गेलं. हो आता डोकं चालू नाही, डोकं चालत नाही, काहीच चालत नाही, पीकही चालत नाही. मग त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की आम्हाला जे समज आहे की पाण्याने पीक पिकतं, पाणी भरल्यावर बघा, काही जण ड्रीप करता, काही जण फ्लो सोडता, काही जण पार अगदी छोटे स्प्रिंकलर लावता, भरपूर प्रयोग करता. काही जण जैविक शेती करता, स्लॅऱ्या करता, जीवामृत करता, काही जण केमिकल वापरता, काही जण ऑर्गॅनिक शेती, भरपूर शेणखत आणता. असे पण लोक आहे ज्यांनी एका झाडाला अगदी पार 100 किलो 150 किलो काय टाकलं, शेणखत टाकलं. सर आहेत ना. आणि ज्यांनी टाकले त्यांची झाडं लवकर उभाळली शेणखतानी. आता मला सांगा, रासायनिक खत टाकल्यावर खराब होत्या इथपर्यंत प्रत्येक शेतकरी मान्य करेल बुवा, चला रासायनिक खत विष आहे बुवा. पण शेणखतानी खराब झाल्यावर मग शेतकरी तर भांबवून जातो ना, तो कोमच जाईल. तो पाण्याने आग लागली म्हटल्यावर. आता पाणी भरल्यावर पिकं जळत्या, खरं आहे का खोटं आहे? जास्त पाणी भरल्यावर मुळ्या सडत्या ना, सडते ना. मुळ्या सडत्या. पूर्वी का बरं नव्हते होत अशा? म्हणजे झालेले बदल आम्ही समजून घेत नाही. तुमच्या जमिनीत सुद्धा काय दिसतं, पांढरं दिसतं हे बाई, दिसतं तुम्हाला खाली? म्हणजे काय क्षार आहे. म्हणजे थोडंफार जे तुम्हाला कुठं काळं दिसतं का नाही, मगाशी मी 2 फळं तोडले नाही, मग ते जे काळं दिसतं तुम्हाला ते क्षारचा परिणाम. किंवा हा म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये नाही, अजूनही ते पाण्यातून येणार एक क्षार तुम्ही आडू शकलेले नाही. राईट. म्हणजे पाण्यामधले क्षार तरी आता यांची जमीन थोडीशी 3 वर्ष सतत आणि वापरता येते, बरोबर आहे की नाही? आज तुमची बाग इथे अशी आहे ना, याच्यामध्ये कुठलाही चमत्कार नाही किंवा याच्यामध्ये कुठलाही रॉकेट सायन्स नाही. यांनी काहीतरी अजब गोष्ट केली जी तुम्ही कुणीच करू शकत नाही असं काही नाही. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, सातत्य, जी फार अवघड गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली ती दररोज करा म्हटलं तर मग तुम्हाला लगेच टेन्शन येतं. हो बरोबर. माझ्या मनाने करा म्हटलं का हां मग करील मी. पण जर तुम्ही म्हणले ना हां अशी ही नियमाने काय, बरं का, तुम्हाला जर मोठं यश मिळवायचं आहे ना, ते सातत्य लागत. एक रस्ता धरला ना, त्याच रस्त्यावर चाललं पाहिजे. तो काय करतो, निघतो रस्त्याने, पुढं त्याला नामदेवराव भेटत आहे, नामदेवराव हे सांगतो तिकडे वळवतो. ती पुढे त्याला संपतराव भेटते, संपतराव हे सांगतो इकडे वळवतो. तिकडे सोमनाथराव भेटले का तिकडे वळवतो. असं वळावळ करता करता तो म्हातारा होतो. प्रयोग करण्यात. हां, मग ते प्रयोग करायला हरकत नाही, परंतु लोक ऐकावे जनाचे, हे आम्ही फक्त काय करतो, पुस्तकात लिहितो आणि वाचितून पोरांना शिकवितो, आपण स्वतः नाही अंमली करेन. म्हणजे तुम्ही हे अंमलात आणलं पाहिजे. तर आपण त्याचा अभ्यास करण्यासाठी इथे अशी बाग प्रत्येकाची पिकू शकते. जर रामदास कोळेकर जे आहे त्यांच्या जर थेरीने जर आपण गेलो तर 100% तुम्ही अशाच प्रकारे शेती करू शकता. पण त्यांचा इतिहास आधी जाणून घेऊ. आता ही तुमची बाग किती वर्षाची आहे? ही 9 वर्ष चालू आहे. 9 वर्ष आहे. पहिलं आपण आत्ताचं स्टेटस जाणून घेऊ. आता हे जे बाग आहे तुमची, झाडं किती आहे? 400 झाडं आहे. आणि क्षेत्र किती आहे? 2.5 एकर. 2.5 एकर आहे, बरोबर आहे ना? मग या 2.5 एकर क्षेत्रामध्ये 400 झाडांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या झाडांची आम्ही ड्रोनमधून बघितली तर हाईट वगैरे डेव्हलपमेंट कशी आहे? एकसारखी. असं कुठंच नाही आहे. अख्ख्या जालन्यात पण नाही आहे आणि अख्ख्या बीडमध्ये पण नाही आहे आणि अख्ख्या विदर्भात पण नाही आहे. इवन तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजे ज्या लोकांच्या बागा आहे तिकडे पण जा, कोणाकडेही तुम्हाला मोसंबीची बाग एक साईजने बघायला भेटणार. हां, एक झाड मोठं हे चालूच आहे फळही लहान मोठं. आणि फळसुद्धा लहान मोठं. एकाच झाडाला मागं पुढं तुम्हाला फळ बघायला भेटणार. मग हे एकसारखी साईज, एकसारखी डेव्हलपमेंट, एकसारखं पानं, कॅनॉपी एकसारखी आणि फळं एकसारखी. याचं रहस्य काय की तुम्ही मातीमध्ये बदल करत होते. आता पहिली गोष्ट आपण असं करू, तुम्ही लागवड किती वर्षापूर्वी केली? 9 वर्षापूर्वी 400 रोपं लावली, बरोबर आहे? त्याच्यानंतर तुम्ही पहिले जवळजवळ आता असं समजा की पहिले 6 वर्ष, 9 वर्ष नाही, पहिले 6 वर्ष तुम्ही केमिकलवर केलं, हो बरोबर आहे ना? केमिकलवर केलं का काय वेगळंच काहीतरी करत होते? नाही, मळी टाकली होती ऊसाची. कधी टाकली होती? 2 वर्ष. पहिले 2 वर्ष. बरं, म्हणजे ती सुरुवातीला. म्हणजे आजपासून 9 वर्ष मागं जर गेलं म्हणजे किती झाले? 2025 ते 2019. वयाच्या 4थ्या वर्षी मळी टाकलेली, बरोबर, झाडाच्या. अच्छा, म्हणजे तुम्ही जवळजवळ 9 वर्षापूर्वी म्हटल्यावर आत्ताचे 5 आणि मागचे 4, 16, बरोबर आहे ना? 2016 मध्ये तुम्ही झाडं लावली. 2016 झाडं लावल्यानंतर तुम्ही पहिले 2 वर्ष त्याला केमिकल चालू होतं, नंतर मळी बरोबर केमिकल. मग तुम्ही मागच्या 3 वर्षापूर्वी पण तुमची स्टेटस काय होतं बागेचं?
स्टेटस खराब होती, बागच जायला लागली होती. म्हणजे तुमची बाग पण जायला आली. हो, मला वाटलं पहिलं पण चांगली आहे. नाही उपटायच्या परिस्थितीत तुम्ही प्रचार खोटा करू नका. नाही लोक म्हणतील हे यांना काहीतरी मिळालंय म्हणून हे खोटं सांगते. हे खत इकडं जी लाईन होत्या ना, हा. 3 लाईनी हां, उपटायची वेळ आली ती. असं उतार. पण नाही संपल्या होत्या, वाळले होते झाड. कोण आहे इथलं, कोण आहे जवळच त्यांचं शेजार? हा, हे किती वर्षापूर्वी? हे शेजारी आहेत ना पलीकडचे. तुम्ही काय पाहिलं होतं? तो आम्ही आलतो तवा यांचं झाड पूर्ण असे उपटायजोगे झालते. स्ट्रेस मध्ये होते. म्हणजे नेमके काय झालं होतं? पूर्ण असे सलावर गेले होते, माल काढून काढून पूर्ण जाम झाले होते. म्हणजे तुम्ही बी त्या परिस्थितीतून गेलो. आमच्या अगोदर हे वापरत होते. तुम्ही वापरत होते? बरं, तुम्हाला कसं माहिती? तर आमचे हे व्हिडिओ वगैरे बघूनच. बर. नंतर आमचे वडील हे संपत सर सॉइल चार्जर शोध घेत हे पहिल्या वर्षी पूर्ण मोठा फिरले आमचा बीडचा. बर. म्हणजे मिळतंय का कुठे? बर बर. नंतर असाच कॉन्टॅक्ट करून याचा बापरे. कॉन्टॅक्ट करून तिकडं तिसगावला नरोडे सर म्हणून होते. अच्छा, तिथपर्यंत गेले? तिथपर्यंत गेले. हां. आणि तिथून सर आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे आता आम्ही 3 वर्ष पूर्ण वापरलं. बर. मोसंबीचा बाग आहे आणि बर. त्यांचा कांदे वगैरे होते. आता यांची पण मोसंबी आहे छोटी. बर 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 बर. हां. अच्छा, बर. मग मग यांच्या बागेत गेलो. हां. यांची बाग मला खूप चांगली दिसली. तिसऱ्या वर्षी बाग माल होता असा बर. सेम हीच हां, कंडिशन. हा, हीच बर. condition. एक सव्वा एकर एकर मध्ये 16 टन मटेरियल माल निघाला पूर्ण. 1.25 एकरमध्ये? आणि हे बघायला आले नेमकं मी योग बघायला गेलो. बर तर बाग पाहिली. मी म्हणलं आपली तर बाग आहे, तर 0 आहे यांच्या पुढं. बर. मग मी यांना म्हणलं काय करता? ते म्हणले आम्ही हे काय खत. तर ते नेमकं खत त्यांनी शिपलेलं होतं आणि त्याच्या बैलाची पाळी घातलेली होती. चालली होती. हां. हां. मग मी म्हणलं हे कुठं भेटतं? हे म्हणले आम्ही जे आणतो त्याच्यातूनच तुम्हाला देऊ म्हणले. बर बर मग यांच्याकडे आम्ही ते पैसे द्यायचे बर. आणि ह्यांनीच आणायचं, सरनी आणि यांनी. मग ते वापरलं ते तुम्ही? आणि पहिल्या ते वर्षी? वापरलं पहिल्या वर्षी? पहिल्या वर्षी. म्हणजे आता हे 3 वर्ष मागे 2022 मध्ये, 22-21 मध्ये? हां बर. हां. आणि त्यानंतर मग नाथ सराकून काय बदल झाला मग? मग हळूहळू बदल म्हणजे ते आणि जे 40 बॅग आणली स्टार्टिंगला ह्याला. बर. स्टार्टिंगला. हां. आणि ग्रीन गुजरात आणलं. यश नव्हतं आपल्या तेव्हा नव्हतं. ग्रीन गुजरात आणलं. मग ती 40 बॅग आणल्यानंतर सगळ्या झाडाला असं डायरेक्शन आपल्याकडे व्हिडिओ टाकले. बर बर बर. आणि जे उरलेलं खत होतं हां. 4 गोण्या एक्स्ट्रा 3 लाईनला टाकल्या. बर. आज त्या 3 डबल टाकल्या? डबल टाकल्या. हां. ह्या लाईन पेक्षा बी भारी आहेत त्या 3 लाईन. मागं पडलेली? हां, मागं पडले. रेसमध्ये पुढं? हो, प्रत्येक वेळेस उरलेलं खत तिकडे जाऊ द्यायचं. म्हणजे एक्स्ट्रा त्याला टाकत आले? एक्स्ट्रा टाकत आलो. किती हुशार आहे. हां. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, जे कमजोर झाड आहे हां. त्यांना पोषण जास्त लोक उलट करते, जे कमजोर झाले त्यांना औषध जास्त माहिती. नाही. हे जर खत आम्हाला जर माहिती नसतं झालं तर आमची आज बाग संपली असती. आणि आम्ही पण इथं नसतो. आणि तुम्ही पण असते. आणि हे कुणीच नसते. आणि हे कुणीच हे घरीच गंगणगत बसले असते. हो. काय खरं नाही, काय खरं नाही शेतीत. हा, काय खरं नाही. खर्च बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी काय केलं? दुसऱ्या वर्षी नाही, लगेच 3 महिन्यात डोस टाकला. परत? हो, प्रत्येक 3 महिन्यात. वर्षात. हो. हे येडा माणूस. तुम्ही कधी यांना कान धरले नाही? काय खर्च चाललाय? पहिल्या वर्षी हे काय म्हणले, ही लईच वास येतो. यंदाडीच आहे. काही काय म्हणायचे टाकायला आणले लेबर, हे कुठं नगरपालिकेचंच खत भरलेलं. मी म्हणलो नाही बाबा, हे मला माहित कृषी नाही. अमृतला? हा, कृषी अमृत. मला माहित नाही कसं तयार होतंय, पण ह्याच्यात रिझल्ट काम आहे. आहे. हा, बरोबर आहे ना? हो. डाग अच्छे. मग आम्ही आणि त्याच्यानंतर सॉइल चार्जर सोडलं. बरोबर. एनर्जी बुस्टर. बरोबर. म्हणजे तुम्ही हे सगळं वैदिक पण वापरायला सुरुवात केली? सगळं वैदिक. पहिल्या वर्षी नव्हतं वैदिक वापर? नाही नाही, नाही पण दुसऱ्या वर्षी वापरलं वैदिक. RNPH सोबतच. पहिल्या वर्षी पण? पहिल्या वर्षीपासून सुरुवात RNPH. म्हणजे SCT वैदिकवरच तुम्ही सुधारले सगळं? हो, RNPH ती मायक्रोरायझर नाही, सगळं सगळं सगळं. हो. किती वापरलं तुम्ही पहिल्या वर्षी RNPH? 3 किलोचं हाय वापर. गाय नाही भाऊ? नाही, हाय गाय नस केली. बरं, केमिकलची जी परिस्थिती होती तुमची हां 3 वर्षापूर्वी, हां, नंतर पहिल्याच वर्षी वापरलं, काय बदल झाला पहिल्या वर्षी? ते झाडच आले आमची, ग्रॅनिटीच बदलली. पहिल्या वर्षी माल निघाला का मग? माल निघाला ना. किती निघाला? ते 16 लाखाचा माल निघाला. म्हणजे जायबंदी बागेमध्ये हो सोडून द्यायच्या बागेमध्ये? हो, सोडून द्यायच्या बाग. माल लागला सर. खोडात माल लागो तुम्हाला प्रत्येक वर्षी सर. हां, म्हणून 3 महिन्याला जोश आहे काय? हा थोडामध्ये माल निघाला. हा, चमत्कार आहे म्हणून नमस्कार आहे. हा, बर खोडात माल लागो. बर. मग तुम्ही म्हणजे टाकण्याची हायगायच नाही केली? हायगायच केली नाही. काय करता शेतकरी पहिल्या पहिल्याच एवढंच वर्षी? नाही सर. हां. मग माझ्याकडे ती एक बाग आहे. अगोदर हिला पहिले टाकलं, हां
ती एक बाग खाली एक 2.5 वर्षाची बाग हा ना, मी येताना पाहिलं ग्रीनरी जबरदस्त. मी यांना म्हटलं त्याला पण चालू ही केलं. आपली बाग दिसती. हे म्हणे ही नाही सर म्हणे त्यांची बाग 9 वर्षाची. म्हटलं पण हिला एवढी ग्रीनरी कशी काय दिसती म्हटलं. त्याला अगोदर लय ग्रेनर होते, पाणी कमी झालं आणि खाली एक आहे बाग ती 2.5 वर्षाची. बर. मग टप्प्याला गेलो, पण टोटल शेती हेच वापर वैदिकवर 7 एकर शेती पहिल्या वैदिक. वर्षी खर्च किती केला आणि 3 वर्षापूर्वी आणि उत्पन्न किती निघालं? उत्पन्न सर 16 लाख निघालं. खर्च किती केला होता त्या वर्षी? खर्च माझा 90,000 झाला सर. पहिल्या वर्षी हा. एवढं टाकून किती बेसल डोस टाकले? 3 तीन टाकले. हा. 30 हजाराचे 3 बेसल. 3 टाकले मग पुढच्या वर्षी तेवढंच. सेम हा. उत्पन्न मग किती पुढच्या निघालं? वर्षी जास्त टाकलं. दुष्काळ होता. बर. दुष्काळ होता सर. ह्यो जे आता ह्यो आलाच ना, ह्यो मागचा दुष्काळ हा गेल्या वर्षी बरोबर, मागच्या वर्षीच दुसरं वर्ष. हा. दुष्काळात सुद्धा तेवढंच खत टाकलं. पाणी नसतं. पाणी नाही, पाणी नाही. नुसतं खत टाकलं. हो. आणि पाणी नाही. पाणी नाही. ड्रीपवर बाग जगवली सर. 10 मिनिटं मोटर चालती माझी फक्त. बरं खरं सांगा, 10 मिनिटं जर मोटर चालली, तुम्ही सगळे शेतकरीच आहे ना, हा. बरोबर आहे की नाही? मग 10 मिनिटं मोटर चालल्यावर हे हलके राहणे वर आहे. इथे हवा लक्षात ठेवा, हे उंचावर आहे. त्याच्यामुळे हवा जेव्हा चालते ना, त्यातलं सगळं पाणी उडून घेऊन जाते. तुमची जमीन जर खोलावर असेल ना, तर तुमच्या हवेचा त्रास नाही होत. तुमची जमीन जर उंचावर, मी मगाशी घुसतानाच म्हटलो की जिथं आपण घुसलो तिथं काय परिस्थिती होती, ते किती कोरडे पाहिलं ना तुम्ही. रस्त्याने येताना आपण दोन्ही बाजूनी पाहिलं काय परिस्थिती आहे. फार वाळवंट आहे सगळं. म्हणजे हा एरिया काय फार बारमाही बागायत वगैरे नाही. वाळसरा आणि माळरानाचा एरिया. जमीन सुद्धा काळी नाही एवढी, म्हणजे एवढी खोल नाहीये. खोल नाही, मुरुम आहे खाली. आपण विहीर तर पाहिली नाही. हा? मोसंबीसाठी हा, म्हणजे मला हे म्हणायचंय, ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये मोसंबी चांगली येते. खोल जमिनीमध्ये, काळ्या जमिनीमध्ये. ही खोल जमीन आहे का? नाही. मग ह्या जमिनीमध्ये तुम्ही एवढं सुंदर पीक आलं. मग दुसऱ्या वर्षी तुम्ही सगळं सेम केलं. सेम केलं. मग किती उत्पन्न दुसऱ्या वर्षी निघालं? मला 16 लाख रुपये झाले. नाही, दुसऱ्या पण मागच्या वर्षी. मग आता म्हणजे हे हा, तिसरं sorry, हे पीक पाणी आहे नव्हतं, आता. पाणी पाणी नव्हतं. नव्हतं त्याच्यावर हे पीक आहे. दुष्काळात पाणी नव्हतं. मागच्या वर्षीचा दुष्काळ बरोबर होता. बरोबर. दुष्काळात पाणी नव्हतं. पाणी नसताना बागेची काय परिस्थिती होती? बाग क्लिअर एकदम हिरवीगार. हो. 10 मिनिटाच्या पाण्यात. 10 मिनिटाच्या पाण्यावर सेपरेट 10 मिनिटं रोजचे 10 मिनिटं म्हणजे असं पाणी साठवायचं साठवायचं आणि 15 दिवसाला एकदा द्यायचं. 1 तास 2 तास. म्हणजे जास्त वेळ चालतो. रोजचं 10 मिनिटं पण याला क्षेत्र लय मोठं आहे सर. अजून हा, सगळ्या क्षेत्राला किती द्यायचं रोजचं? रोजचं नाही द्यायचं. 15 दिवसाला 1 घंटा द्यायचं. ह्याच्या 1 वाट्याला तास. ह्या उथळ पाणी ते बी तेवढ्यावर बाग टिकली. तेवढ्यावर बाग टिकली. नाही, ड्रिपवर ड्रीप होते. नाही, पाणी उथळ जाणार ना. तुम्ही तासभर पाणी दिलं एवढंच भिजणार ना. उथळ म्हणजे भिजणार एवढंच ना. एक बाय 1 फुटाचा 2-3 तास. 2-3 हा, तेवढं भिजतं तेवढंच सर. बरोबर आहे की नाही? 2-3 तास पाणी दिलं तर पसरल ना ते. कमीत कमी 2-3 तास पाणी पाहिजे ना. आणि त्याच्यावर माल 10 टन होता. त्याच्यावर 10 टन माल होता. तो 10 टन माल विकला ह्याच्यातला आंब्याबार. त्याचे किती पैसे झाले? डिसेंबर मध्ये त्याचे किती पैसे झाले? त्याचे 2,60,000 झाले. बरोबर. हो. म्हणजे ते 16. नाही त्याच्या अगोदरच्या वर्षी, नंतरचे हे 2, 18. आणि आता ह्या वर्षी किती माल आहे? शो माल विकलाय आपण 11 लाख रुपयाला. 11 लाख रुपयाला गुत्ता दिला. ते व्यापारी थांबले होते, आता गेले ते. बरं. काय रेट समजा, एक तुम्ही अंदाज काय काढला, किती किंमत असणार, रेट काय याला धरलाय अंदाज? तुम्ही माल किती धरला? एका झाडावर 1.5 पावणे 2 क्विंटल. 1.5-2 क्विंटल माल. 150 किलो. हा, 15 चौक 60. किती माल झाला? 60 टन. 60 टन झाला. 60 टन झाला. पण कमी जास्त आपलं सरासरी धरून आपण 40 टन धरला. अच्छा, बर. म्हणजे तुम्ही 40 टन धरला. 40 टन याच्या अगोदर निघलेला आहे ना. बर. म्हणजे तुम्ही 48 रुपये भाव लागला होता सर. बरोबर. मग ते 16 लाख रुपयाचा ज्यावेळी झाला, 2 व्यापाऱ्याची जशी मार्केटमध्ये तोड लागती हा, तशी जागेवर तोड लागली होती. बर. 2 व्यापाऱ्यांची. 2 व्यापाऱ्याची. वार पोकार नाही झाली. माल उतरल्यावर झाडाचा शेवटचा माल असेल तर मग माणूस जरा टेन्शन मध्ये येतो. हा बरोबर. त्याला माहिती आता हे उतरलं का लगेच परत दुसरा धरणार आहे. धरलाय ऑलरेडी अगोदर. आलाय धरलाय आहे ना. माल आलाय. म्हणजे नाही, तुम्ही माल उतरवा, महिन्याभरामध्ये लोड राहील. तुम्ही म्हणले रिकामच नाही, याला ताणच नाही. ताणच नाही. नाही आता खत टाकायचं माल उतरला फक्त की पाहणाऱ्याला ताण आहे बाजू, पाहिलं त्याला ताण बसतो. हो त्याला त्रास. यांच्याकडून रोप आले. एका झाडापासून डोळा बनवलेला. एक सुद्धा झाड सगळ्या. एका झाडाची फांदी वापरली त्यांनी. आणि ह्या झाडापासून या बहादरपूर गावात सगळे डोळे आले. अच्छा. त्यांचंच रोप आलं. एकही येणार बाग नव्हता. इथे एकही बाग नव्हती. किती वर्षापूर्वी? 9 वर्षापूर्वी ही पहिली बाग. एक सरकार बघा, याचं खोडपा पाहिलं का? खोडपा याचं सगळ्यात मेन लोक बघत नाही ना, ते हे काय माल खोडपा. खोडत हे खोडपा, याचं खोडपा.
हां याचे खोडच चकाकी बघा हे चकाकी म्हणजे हे मालावरती लष्टर पा हे बा माल बघा हे बा काहीच नाही करी इकडे बा इकडे SCT वैदिक हेच. आणि आमची मेन डिंकानी झाडं आहेत. हे बा तुटत नाही माल हे बा इकडे बा हा का देठ तुटलं नाही पण फाटी तुटली म्हणजे एवढी ताकद आहे या SCT वैदिक मध्ये एवढी ताकद आहे SCT वैदिक मध्ये सगळं पडतंय खाली. अख्खा सर फांदी एवढा तुटली पिवळा म्हणजे माल राहतो का नाही, कधीच राहू शकत नाही. काय खतरनाक आहे ना म्हणजे हे लष्टर पा त्याच्यावर माझ्याकडे 900 झाड आहेत हा हा आणि यांच्याकडे 450. हा हा माझे झाड जवळपास आता 9-10 वर्षाचे आहेत. बरोबर हा आणि त्याच्यावर इतका भयंकर डिंक्या आहे सध्या बरोबर वरून झाड वाळत यायला लागले. बरोबर हं? बरोबर. ते डिंक्या काढता येत नाही, फक्त वाळलेल्या काड्या काढायला आमचं चालू आहे सध्या. बरोबर बरोबर आपल्याला तो जो प्रादुर्भाव हा, आहे हा, तो हा. नष्ट करता येईल का आपल्याला? फार सोपं आहे बघा लक्षात घ्या हा. दोन गोष्टी आहे पहिलं तुम्ही रोगावर काम करायचं की रोगाच्या कारणावर काम करायचं हे पहिलं डिसाईड करा कारणावर करायला पाहिजे, कारणावर करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही म्हणजे मी नेहमी काय सांगतो की शेतकरी आत्महत्या का करतो त्या कारणावर काम केलं पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतो ना त्याची नुसती त्याच्या फॅमिलीची मदत करून हा प्रश्न सुटणार नाहीये. म्हणजे पुढे शेतकरी आत्महत्या करतच राहणार आहे आणि मागे तुम्ही मदत करतच राहा हे असं चालू राहील ना. हा बरोबर आहे. उलट आपल्या मागे कोणतरी काळजी घेते या भावनेने शेतकरी लवकर आत्महत्या करेल. काय वाटतं तुम्हाला? आपण त्याचे कारण शोधले पाहिजे. हे खरे खोटे हा कसं बोलले तुम्ही आज तो कर्जबाजारी होण्याचं कारण काय आहे का जसं तो रसायनांनी वाया जातो हे त्याला कळलंय पण तो जर शेणखतानी जर वाया जायला लागला बाग त्याचा तर तो कोमात जातो ना. तो म्हणतो अरे रासायनिक नाही झालं तर शेणखतानी पण जर वाया जायला लागला रात्री तेच सांगितलं त्यांना समजा तो रासायनिकने गेला शेणखताने गेला तो जर जीवाणूच्या सलाया करून जर आणखीन वाया जायला लागला तो तर म्हणतो काहीच खरं नाही बाबा म्हणजे केमिकल तर विष आहे बाबा वाईट आहे ठीक आहे पण जीवाणू पण वाईट आहे असं कसं होईल जैविक शेती पण चुकीची आहे. ह्या अज्ञानामुळे शेतकरी हताश होतो. ही समस्या शेतकऱ्याची आज शेतीबद्दल झाली बरोबर की नाही. समजा यांना योग्य मार्ग भेटला आणि यांनी ती प्रेरणा लावून धरली त्या मार्गाला चालत राहिले डोळे बंद करून डोळे बंद. पण जर हे जर मध्येच जर थांबले असते तर नाही आम्हाला पहिल्याच वेळेस रिझल्ट आला नाही जर समजा जरी आला तर तुमच्या का आता एक चॅनलवाले आले बरोबर की नाही चॅनलवाले म्हणजे 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी बरं तुम्ही त्यांना सांगितलं काय मी केमिकल वापरतो बरोबर की नाही मग तेव्हा मला वापर सांगितली टाकलेली हा जे टाकलं होतं का ते सांगितलं मळी सांगितली बरोबर आहे. आता मग तुमचं ऐकून लोकांनी काय टाकली मळी बरोबर तुम्हाला रिझल्ट आला पण त्यांना कुठं आला त्यांना नाही आलं. आता मळी टाकल्यावर तुमची बाग कशी झाली होती बघ शेवटी मग ते झाड जे गेले ते बघायला परत बोलायचं ना त्यांना चॅनलवाल्याला का हो बरोबर माल आला पण झाड गेली कळलं का तुम्हाला म्हणजे मळीनी माल आला पण झाड गेली मग याचं कारण आपण काय केलं पाहिजे शोधलं पाहिजे. का बरं मळीनं झाड जाता हिट जास्त हा म्हणजे मला सांगा मळी कशाहून तयार होती साखर तयार करताना ऊसापासून ऊस आपण कशावर पिकवितो केमिकलवर DAP आणि युरिया बरोबर आहे की नाही. मग DAP युरियावर जर तुम्ही ऊस पिकवता तर ऊसाचा रस त्याच्यापासून मळी बनते ना. हो मग तो रसामध्ये सुद्धा काय येणार आहे केमिकल. तुम्हाला माहिती आहे का नाशिकवाल्यांचे द्राक्ष कुणी बरबाद केले रासायनिक नाही मळीने सगळे नाही सगळे मुंबईच्या तबेलवाल्यांनी बरबाद केले. हा त्या गाड्या बरोबर शेणखतानी रबडी शेणखत पातळच शेणखताचं नाव बदनाम करू नका पातळ डायरेक्ट रबडी हो डायरेक्ट त्या ट्रक मधून खाली गळतं सगळं फाळकं खोललं तर सगळं त्याच्यामध्ये तुम्ही सांगा त्या म्हशीला ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिल्याशिवाय दूध सुद्धा नाही काढतं का नाही. ते ऑक्सिटोसिन सगळं कशात उतरतं म्हशीच्या शेण बरं म्हशी आजारी पडल्या का त्यांना स्ट्रेप्टोसायक्लिनचे इंजेक्शन आहे म्हणजे अँटीबायोटिक ते पण कशामध्ये येतं शेणामध्ये. मला सांगा जर अँटीबायोटिक जर शेणामध्ये आलं तर शेण कुजवायला ज्या जीवाणू पाहिजे ते तयार होतील का नाही. मग जीवाणू नाश करणारे जर तुम्ही औषधाचे जर ते त्या शेणखतात जर अंश असतील तर जीवाणू सगळं शेणखताचं कार्य कशावर आहे तुम्ही जीवाणू मारून टाकले तर काय विषय राहील शिल्लक नाही ना बरोबर आहे ना. म्हणजे हे आमच्या शेतकऱ्याला कळत नाही ते कोणी सांगत पण नाही. म्हणून तुमची जी मळी आहे त्या मळीमध्ये जे विषारी रसायन आले जे काही ते जे आहे ना स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा बाकी सगळं केमिकल किंवा उत्तेजक युरिया DAP ह्याने काय होतं तुमच्या झाडांना स्ट्रोक बसतो ताण बसतो. ताण बसल्यामुळे तुम्ही रस्त्याने पाहिलं असेल लोकांचे फळच लटकलेले आणि या झाडाचा गुणधर्म काय माहिती का हे झाड आहे ना ॲसिडिक आहे. ॲसिडिक म्हणजे काय याच्या फळाच्या सालीमध्ये काय आहे
आम्ल आहे. तुम्ही असं पिळलं ना तर डायरेक्ट आम्लच बाहेर पडतं. तुम्ही चुरून नाही, तुम्ही पेटवा ते. तुम्ही असं दाबा आणि एक लायटर लावा किंवा काडी पेटवा, लगेच ज्वाळा तयार होती. ते लाईव्ह पेटतं लगेच. ते का तेल बी नाही, तर आपलं तेल तर लवकर पेटणार नाही. ते पेट्रोलसारखं एवढं प्रवाही ॲसिड आहे. मग मला सांगा, हे जर ॲसिडिक झाड आहे, त्या ॲसिडिक झाडामध्ये तुम्ही त्याला आपोआप ताण बसतो. ॲसिडचा गुणधर्म काय आहे? उष्ण. त्याला नॅचरली ताण बसतो. याला फळं लावावे लागत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे, शेवटचा जीव आहे. हे झाड फळाला देत. हां, जेवढं तुमचं बघा, तुम्ही यांचे खोडं पहा सगळे, तुम्ही जवळ जाऊन पहा यांचे खोडं कसे अशी कवळी मारावं असे लहान मुलासारखे आहे का नाही. तुम्ही ज्यांच्या बागा बरबाद झाल्या त्यांचे खोडं पहा बरं. खोडं तर बारीक आहेच. अजून डिंक वगैरे हा, तुमच्या डिंक्याची समस्या काय माहिती का? आतून ते पोकळे सगळं. मग आतून तुमचं कमजोर झाल्यामुळे ती जी बुरशी आहे ती आतमध्ये काय करते? डेव्हलप होती. का डेव्हलप होती? निसर्गाचा नियम असा आहे, कमजोर जर असेल ना ती त्याला नष्ट करतो. हां, रोग कुठलंही झाड असो, फळ असो, पान असो, माणूस असो, प्राणी असो, काही पण दगड असो, तर कमजोर असेल ना त्याच्या ठिकऱ्या होते. बरोबर आहे ना. मग सांगायचं तात्पर्य असं आहे का मजबूत जर असेल तर त्याला जो हमसे जो टकराएगा चूर चूर हो जाएगा. जर तुमचा दगड जर पाषाण असेल काळा, तर त्याच्याशी जर कुणी जरी धडकायला गेलं तर त्याचा भोगाच करतो. कोणाचा? जो धडकल त्याचा. पण जर मुरमाट असेल तर तो स्वतःचाच भोगा करतो. कळलं का? मग तुमचं खोड आहे हे जर आतून जर भरीव असेल, ताकदवर असेल, तर ते समोर जो धडकायला येईल ना त्याचा भोगा करतं. बरोबर. आणि जर ते जर कमकुवत असेल तर ते कमकुवतपणा त्याचा स्वतःचाच भोगा करून घेत. म्हणजे निसर्गाचा नियम असा आहे का जे स्ट्रॉंगेस्ट आहे ते सर्वाईव्ह करेल, म्हणजे जे मजबूत आहे तेच टिकल. तुम्हाला जर तुमचं झाड जागवायचं असेल तर ते काय करावं लागेल? स्टोरेज तयार करावं लागतं. ताकद. आमच्या खोड हे झाडाची बँक आहे. हो, खोड हे झाडाची काय आहे? बँक. बँक आहे. आणि हे जे आहे ना, हे तुमचं हे पान हे पैसा बनवायचं मशीन आहे. हो, बरोबर आहे. मग ह्याच्यात बनवलेला पैसा कुठल्या बँकेत जातो? खोडाच्या. आणि तोच पैसा कधी वापरला जातो? साईजसाठी. तोच पैसा कुठं वापरला जातो? सेटिंगसाठी. सेटिंगसाठी ह्या काडीतला स्टोरेज वापरलं जातं आणि साईजसाठी खोडातलं स्टोरेज वापरलं जातं. माझं वाक्य नीट समजून घ्या. जर जास्त सेटिंग झालं तर पहिले तुमची काडी रिकामी होती, जवळची काडी रिकामी झाली तर हां तुम्ही काय करता? जर पोषक फुलं लागायचं औषधं सोडत राहता तुम्ही, त्यांनी काय होतं? ह्या काडीतलं स्टोरेज पुढं सरकतं आणि ते सगळं फुलातून बाहेर येतं. पण नंतर मध्ये गॅप तयार होतो, म्हणजे काडीमधील खोडामधल्या गॅप तयार होतो. मग काय होतं? ते गळून जातं. इकून तिकून ते जर प्रेशरने तुम्ही जर वर सरकवलं डोस देऊन तर मग खोडात गॅप तयार होतो. आणि खोडात गॅप तयार झाला का हे डिंक्यासारखे प्रॉब्लेम्स होतात. बरोबर आहे. त्या बागेत तुम्ही जर लक्ष दिलं गाडे साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी त्यांच्या बागेची कंडिशन तुम्ही म्हणता तशीच होती, उपटून फेकायची इथपर्यंत. त्यांचा विचार बी होता. बरोबर आहे. आज त्या बागेमध्ये आज कंडिशन अशी आहे, एकच बेसल डोस टाकलाय. किती? एकच टाकलं. एकच. असा पॉवरफुल टाकला, यांनीच टाकायला. आणि सॉइल चार्जर एकदा सोडलेलं आहे. आज त्यांची कंडिशन अशी आहे का मेलेलं झाड, पूर्ण वाळलेलं झाड मधून निघलं, मधून फुटू आली. तुम्ही जरूर जाऊन पहा. यांची बाग तुम्ही सगळे पाहायला आले ना, इथं तुम्ही सौंदर्य पहा, समृद्धी पहा, पैसा पहा, आणि तिथं तुम्ही रोगातून कसं बाहेर यायचं ते पहा. लक्षात शिकण्यासारखं त्यांच्या बागेत खूप आहे आणि पाहण्यासारखं आणि आनंद घेण्यासारखं यांच्या बागेत आहे. बरोबर आहे. इथं आनंद आहे आणि तिला दुःखातून बाहेर कसा पडायचा तो मार्ग आहे. मी बी सुधरू शकतो, माझा बाग बी चांगला होऊ शकतो, हे तुम्हाला यांची बाग पाहून नाही कळणार. इथून फक्त प्रेरणा मिळेल का करावं आपण बी, पण इथून तुम्हाला मोह पण तयार होईल. लक्षात घ्या काय का बाबा त्यांच्यासारखी नाही झाली भाऊ आपली. कळलं? पण तुम्ही हा विचार नाही करणार. ते 3 वर्षापासून वापरते. 3 त्रिक 9 बेसल डोस टाकले. हो, किती? 9. तुम्ही पण 9 बेसल डोस टाका, तुमची बाग पण अशी होईल. 9 बेसल डोस 30,000चे 400 झाडांना. ओके, गणित एकदम सोपं. म्हणजे तुमच्याकडे जर झाडं जर समजा 400च्या ऐवजी जर 1,200 असतील तर 10,000चे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर 50,000 रुपये जर खर्च केले 100, 1,200, 150 झाडांना, 1 एकरमध्ये किती 100, 125 बसता का? 150. बरोबर आहे ना? म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर 100% तुमचं उत्पन्न आहे. SAT वैदिकच्या अगोदर डिंक्या आपल्या फाटीत होता पण नष्ट झाला.
सरला रात्री किती सांगितलं. फवारे मारले तुम्ही? नाही नाही हे याला पटत नाही, हे डोक्यात घुसत नाही. कारण त्याला फवारणी नाही बरं का या भागाला. सुंटी वाचून खोकला कसं काय जाऊ शकतो? हा बिगर औषध फक्त कसा गेला. बरोबर आहे ना. बिगर औषधाचा आजार तुमचा बरा कसा होतो? कारण तो नव्हताच, तो आजार नाहीच आहे. तुमची जे रोग आहे किंवा किडी आहे, जे समस्या आहे, ह्या समस्या कशामुळे? समजा गळ आहे, ह्या सगळ्या समस्या ज्या आहे ना त्या कमजोरीमुळे. मग तुम्ही आता कमजोरी कशी? कमजोरी म्हणजे झाडाला जे पाहिजे ते तुम्ही देत नाही, आणि त्या वेळेत देत नाही, आणि तेवढं देत नाही. मग इथं तर शेतकरी चुकतो. इथं चुकतो, आधी टाकीत नाही. हा बरोबर आहे की नाही? आधी दिले पाहिजे. आधी काय केलं पाहिजे? दिले मग घेतले पाहिजे. बरोबर आहे की नाही? इथं कसं आहे, आधी मिळाले पाहिजे मग आम्ही देऊ. बरं, आधी मिळत होते तेव्हा काय करीत होते पाटील? इतर ठिकाणी खर्चून जाते. तेव्हा काय करत होते? तेव्हा मोठे लग्न केले, तेव्हा जमिनी घेतल्या, तेव्हा ट्रॅक्टर घेतले, आणि आहे ती जमीन तिचे 3, 13, 9, 12 वाजवले. बरोबर. म्हणजे आम्ही आहे त्या. बघा, मी श्रीमंत शेतकरी कोणाला म्हणतो माहिती का? ज्याची जमीन काय आहे? सुपीक आहे. ज्याची जमीन काय आहे? सुपीक. ज्याच्या जमिनीमध्ये पीक एकदम आनंदाने बागडतं ना, त्या शेतकऱ्याला मी श्रीमंत समजतो. त्याच्याकडे किती पैसा आहे याची काही घेणं नाही. का? बघा, तुमचा बंगला विकून सुपीक जमीन येऊ शकत नाही. ही जमीन आहे इथं, आता भाव काय हिचा? जवळपास आणि जर मरायला टिकली असती तर, ही जी बाग जर मरायला टिकली असती तर या जमिनीचा भाव किती असता? 6-7 लाख. आणि आता 16 लाख. 7 लाखाची जमीन केवढ्याला झाली? 16 लाखाला. म्हणजे बाग सोडा बाजूला तुम्ही, पण जमिनीचा भाव किती वाढला? एकरी डबल वाढला. डबल वाढला का नाही? म्हणजे तुम्ही जमीन सजीव केली पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आणि नुसतं फळ घेतलंय, झाडं बी नाही, जमीन बी नाही. बरोबर. फक्त काय घेतलंय? फळ 11 लाखाला घेतलं. ते बी कसं की बाबा अजून ते तुमच्याकडे जगाला माहित नाही तुमच्याकडे सोनं आहे, हो. म्हणून ते वाचलं. नाही नाही, दुसरे व्यापारी मधले लय व्यापारी आहेत नंतर आम्ही घेतला असता, आम्ही घेतला असता. हे मला इस्रायल आलं असं वाटतं. हॅलो, खरोखरच इस्रायल आहे सर. इस्रायल शेतीच आहे. बरोबर आहे की नाही? हे सगळे आपले डोके पाहिल्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. म्हणजे शंका घेतील नाही बाई, आपलेच दिसते सगळे. म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की मला सांगा, हे जे चित्र आहे हे अनबिलिव्हेबल आहे. अनबिलिव्हेबल. कोणासाठी सुद्धा हे जे चित्र आहे वरचं, हे अविश्वसनीय आहे का नाही? का बरं आहे? कारण आपण अद्भुत थकलो, पण असं काही पाहायला नाही भेटलं. आपल्याला एक झाड नाही असं, तर खरं आहे की नाही? त्याचं कारण काय आहे? तुमची 3 वर्षाची मेहनत आणि 3 वर्षाची त्याच्यामध्ये खायला दिलं. बरोबर आहे ना? म्हणजे तुमच्याकडचा डिंक्या रोग जो आहे तो रोग तुमचा सहज गायब होईल. कशावरून? तुम्ही त्या गाडी साहेबांच्या बागेत जर गेले तर डिंक्याच्या काडीवर सेटिंग झालं आहे खतरनाक. एक पानाचा तपास नाही आहे आणि खतरनाक सेटिंग आहे. वरून त्याला शेंडा फुटायला लागला आहे पानांचा. बघा, आधी सेटिंग झालं आणि मग पानं फुटू राहिले. म्हणजे काय हो? बरं, रस्त्याने तुम्ही जा, त्यांच्या एवढ्या बागेला फ्लावरिंग आलेलं आहे आणि उपटून टाकायचं होतं बाग, एवढी जाम झाली. ठरलं होतं ना? बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला माहिती आहे. मग त्या माणसाच्या बागेला असं जसं आपण मोगऱ्याला कशी फुलं लागतात अशी फुलं लागलेली आत्ता ह्या कंडिशनला. नाही, ते 3 महिन्यापूर्वी आले ते आपले डिसेंबर. हेच कारणीभूत आहे. हो, ते उपटून गेली असती. हो, ते आपल्या बागेत आले आणि पाहिलं त्यांनी. म्हणजे तुम्ही मोसंबी किंग होणार असं वाटतंय आता सगळं. महाराष्ट्राचे मोसंबी किंग म्हणून आपण त्यांचा सत्कार करू. ते का म्हणतो माहिती का? मी किंग कोणाला म्हणतो? जो आपल्यासारखं किंग मेकर दुसऱ्याला बनवतो. चालू आहे बनवायला. हा, हे जी हे का, किती शेतकरी बनवले तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत जवळजवळ 20 शेतकरी बनवले. काय परिस्थिती होती? पहिला पिवळा पडला होता बागदार. किती बाग आहे तुमचा? आमचा 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. 420 झाड आहे. बर. मग आज आता एकदम हिरवा झालेला आहे. बेसल डोस टाकला. काय काय केलं तुम्ही? कृषी अमृत टाकलं 25 बॅग आणि RNPS 6 किलो. अच्छा, प्रत्येकी 6-6 किलो, म्हणजे 24 किलो. एवढा एकच बेसल डोस टाकला. सॉइल चार्जर किती दिलं? सॉइल चार्जर 5 लिटर प्रत्येक. तुम्ही एका वेळेस किती सोडता सॉइल चार्जर याला? 10 लिटर. 10 लिटर सोडता ना? कंजूसपणा नाही? नाही, हे काय कॅन्ड आहे तिथं असं एकदम हो, एकदम होलसेल मध्ये कार्यक्रम. होलसेल मध्ये एवढं होलसेल करून कॅन्ड आणायचे. होलसेल करून 90,000 खर्च आहे ना? हो, फवारणी वाचली ना. ती फवारणी केली? एक नाही सर फवारणी. जसं एसटी वैद्यक वापरल्यापासून एकही फवारणी नाही. मी सरला रात्री तेच बोललो.
फवारणी लागणार वापरायचं नाही. गावरान फवारणी शेणखत बी नाही मी वापरायचं. माझा खर्च सांगितला त्यांना. मी म्हणलो नाही जर म्हणलं आता मला कमीत कमी 70,000 गावरान खत घ्यायचंय. बर हा? आणि काही फवारणीला लागतात म्हणलं 50,000. बरोबर. असे 1.25 लाख रुपये जातील माझे नुसते कशाला? रासायनिक आणि शेणखत. रासायनिक खत आणि गावरान. मी अगोदर खर्च विचारला सर त्यांचा. चालू गाडीवर अर्धा तास मोबाईलवर संभाषण गायडन्स केलं यांना. रात्री तुम्ही शेणखत घेऊच नका. मी म्हणलो 70,000 रुपयाचा हे डोस टाका माझ्या मनावर. झाडं जर नाही क्लिअर झाले तर मी जिम्मेदार. किती कमिशन मिळत तुम्हाला? परमेश्वर हेच देत. हा परमेश्वर जे देत म्हणजे त्याचा आशीर्वाद. हे तुमचं स्वतःच्या commission. गाडीने जायचं गायडन्स करायचं. काय बात करता? हो फोन केला तर कुठे पण येतात. यांच्यासोबत फोन शेतकऱ्याकडे जायचं म्हणलं. हे वाहून दिलं का एसटी वैदिकला? हा का असं ते आपण नाही का एसटी वैदिकला सोडून दिले बघ ते देवाला असं. हा सर आपला कसं माझी एक इच्छा आहे की शेतकरी सुधारला पाहिजे. आपण सुधारलो शेतकरी सुधारला पाहिजे. एसटी वैदिक म्हणजे काय? पाण्याचा थेंब बरं का भाऊ. तो जर खडकावर पडला त्याचं काय होणार? वाळून जाणार. काही उपयोग आहे का? नाही. तो जर एखाद्या दाण्यावर पडला, मातीच्या दाण्यावर पडला, मातीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये काय येणार? अंकुर येणार. बरोबर आहे. तो जर तुमच्या शिंपल्यात पडला तर त्याचा काय होणार? मोती होणार. बरोबर की नाही? हा शिंपला आहे. बरोबर आहे. म्हणून याचा काय झाला? मोती झाला. आणि जे लोक ऐकूनही वापरत नाही, त्याने वापरत नाही, अर्धवटच काहीतरी वापरत आहे, ते खडकं आहे. आता काय करायचं? त्या खडकावर डोकं आपटून डोकं फुटतं. खडकाचं काही नुकसान नाही होत. कळलं का तुम्हाला? म्हणून ज्यांनी वापरलं अर्धवट, असे खूप जण अर्धवट वापरणार. तुम्ही एखाद्याला यशस्वी करू शकत नाही, तुम्ही त्याला मार्ग दाखवू शकता. आणि तुम्ही तो मार्ग दाखवायचं काम केलं म्हणून तुम्ही यशस्वी. मोसंबीचा बाग ॲसिडिक असतो. ॲसिडिक असल्यामुळे तो उष्ण असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेटिंग सहज होतं. त्याच्यामध्ये जी शक्ती ते लगेच बाहेर टाकतो तो, म्हणून तो सलावर जातो, काडीवर जातो ना तो. त्याचं कारण त्याच्या आतली शक्ती त्याला बाहेर फेकायची. काय सवय, नॅचरली सवय. तो मरायच्या अगोदर स्वतःतलं सगळं अन्न बाहेर काढून पूर्ण फळधारणा करून टाकतो. लक्षात ठेवायचं. बाग जर तुमचा जर फुल आले, पानं नसले तर समजायचं हा मारायला टाकणार आहे. हो 100%. बरोबर आहे की नाही? तसं झाड आहे ना, स्वतः जर मरत असेल तर ती आपली सगळी शक्ती आपल्या फळांना देऊन टाकतं आणि पुढच्या वर्षी मरून जातं. मग ते होऊ नये म्हणून तुम्ही त्याला भरपूर पोषण, उलट जे झाड असं करतं ना त्याला भरपूर पोषण द्यायला. मग तेच केलं तिकडच्या 3 लाईन. बरोबर आहे की नाही? मग हे जर तुम्ही केलं तुमच्या बागेमध्ये सुद्धा असं पीक पिकेल. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब जर जपला तर तुमची पिकं एवढी सुंदर. हे जर ब्लॅक जमिनीमध्ये जर केलं, तुम्ही काळ्या जमिनीमध्ये जर एवढं जर ताकद वापरली तर फक्त एक नियम पाळायचा, तिथं पाणी कमी वापरायचं. हो, तुम्ही जर काळ्या जमिनीमध्ये जर 15 दिवसाला पाणी देत राहिले तर काहीच उपयोग नाही होणार. तुम्ही किती दिवसाला पाणी देता? कुठं? इथं 15 दिवसाला 15 दिवसाला किती पाणी जातं एवढ्या बागेला? सध्या 15 दिवसाला मोकळं पाणी. 15 दिवसाला मोकळं. तुमची जमीन पाणी धरीतच नाही. थोडं माळरा नाही. बरोबर आहे. ही पाणी धरणारी नाही म्हणून 15 दिवसाला जरी फ्लोचं पाणी दिलं तर काही फरक पडत नाही. बघा तुम्ही आतमध्ये पूर्ण मोकळे कोरडे, तर तुमच्याच यांची जी जमीन आहे 7 परस काळीची जमीन, अशा जमिनीत महिन्याला पाणी द्यायचं. 1 महिन्याला पाणी द्यायचं. किती? 1 महिन्याला. ते बी पाणी दिल्यावर पहिलं सॉइल चार्जर द्यायचं. हो ते सांगितलंय त्यांना. पहिलं नाही, तुम्ही कसंही पाणी द्या, सॉइल चार्जर तुम्ही त्याला ड्रेंचिंग करा किंवा दाट फवारणी करा जमिनीवर. 30 ml घ्या प्रति लिटर आणि दाट फवारणी करा. म्हणजे हा काय कशाला करायचं ते बी सांगतो. पहिल्या नंबर 1 की तू आपल्या पाण्यामध्ये प्रचंड काय आहे? क्षार. ते क्षार सगळ्यात घातक. CN रेशो नावाचा प्रकार असतो, कार्बन आणि नत्र. बरोबर आहे. पाणी जर जास्त झालं तर CN रेशो बिघडतो. बरोबर आहे. म्हणून तुमच्या जमिनीमध्ये पहिलं काय बॅलन्स केला पाहिजे? CN रेशो. यांच्या जमिनीमध्ये तो आपोआप बॅलन्स होतो. का? पाण्याचा काय होतो? निचरा होतो. आलं लक्षामध्ये. आणि हे झाडाचा नियम असा आहे, याला जर गारवा भेटला तर ते शेंडे काढीत राहत, याला जर ताण बसला तर हे लगेच फुलं काढीत. तर सर्वांनी हे लक्षात ठेवा की जमिनीमध्ये वापसा पाहिजे, पाणी नाही. तुमच्या SCT वैदिकचे 50% 60% डोस त्या पाण्याचं मेंटेनन्स करण्यातच खर्च होऊन जातात. बरोबर. म्हणजे तुमच्या झाडाला खरा डोस लागू होतो फक्त 30%. विचार करा, तुम्ही 70% डोस वाया घालवता. डुबुक योजना. हो बरोबर आहे. बरं, पाणी जर तुमचं जर स्वच्छ असतं पावसासारखं तर त्यांनी काहीच नाही होत. पण ते पाण्यामध्ये डुबू द्या झाड. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या प्लांटवरती एक म्हणजे फॅक्टरीवरती एक आंब्याचं झाड आहे बरं का. त्या आंब्याचं झाड कुठे?
जे सांडपाणी जातं ना त्याच्या गटारीमध्ये हां. ते उगवलं, कोळीपासून उगवलं, अक्षरशः गटरीमध्ये पाणी आहे ते झाड सेंटरला. हां. असलं झाड आहे. त्याचं कारण काय, तिथं घाणेरडं पाणी कुठलं येत नाही आणि बोरचं पाणी आमचं शुद्ध एकदम. हां. आणि सगळं सॉईल चार्जर हे सगळं कृषी अमृत वगैरे जेवायला गेले का ते हात धुवून वगैरे सगळे आमचे जे कर्मचारी आहे कामगार लोक ते सगळं पाणी तिथे जातं. तिथं कस त्याच्यामध्ये उतरले ना, म्हणजे किती ताकद आहे बघा. जर पाण्यामध्ये आंब्याचं झाड नाही येऊ शकत कधीच, म्हणजे मी स्वतः चकित झालो होतो. त्याचं काय, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की पाणी हे आमच्या शेतीचं दुश्मन नाही, पाण्यामधले क्षार दुश्मन. बरोबर आहे. SCT वैदिकमध्ये पाणी 50%च वापरायचं, हे लक्षात. झाडाची जी मुळी आहे तिला क्षारांनी त्रास देता कामा नाही. बाकी तुमच्या मातीत पाणी क्षार असू द्या, काय फरक नाही, पण मुळीच्या क्षेत्रात नको. मग मुळीच्या क्षेत्रामध्ये अमृत जल हो कंपल्सरी अमृत जल. अमृत जल तुम्ही किती वापरलं? पाट पाण्याला एकदा वापरलं, क्वालिटी चार्जर. बरोबर आहे. म्हणजे अमृत जल तुम्ही जर रेग्युलर वापरलं तुम्हाला आणखीन फायदा मिळेल त्याचा. म्हणजे ही जी तुमची समजा हे पाण्याची गर्दी पाहन तुम्ही. ते जगताप सर म्हणले होते अमृत जल फवारा, पण सर म्हटलं चालताच येत नाही तर नाही, फवारा जमिनीतून सोडा ना. फवारता नाही येते ना, काही प्रॉब्लेम नाही, जमिनीतून सोडा. बघा त्या नसातून वर गेलं तरी हो नाही, मग पाट पाण्यावर अमृत जल शिवाय तुम्ही पाणी वापरणेच नाही. फवारणी करा, दाट वर मातीवर करा, झाडावर करा, एक नंबर काम. जो पण तुम्हाला करता येते तोपर्यंत. डिंक्या रोग येण्याचं कारण झाडामध्ये आतमध्ये रस वाढवतो जास्त. बरोबर. आणि ते फेकल्या जातो. हां, सिंपल आहे. बुरशी तो खाते आणि ते वेस्ट म्हणून डिंक बाहेर टाकते. काड्या वाळून जातात. सिंपल आहे. बघा मला सांगा, डिंक्या म्हणजे त्या झाडाच्या नसामध्ये बसतो तो. नाही, ते नस असते का, नस तिच्या नसामध्ये तो वाढतो. नसामध्ये वाढल्यावर तो रस्ताच ब्लॉक करतो ना. ह्या झाडाच्या व्हेन्स मध्ये जातो आतमध्ये, ज्या नसा असतात ना. तुम्ही बघा ती मोडलेली फांदी नाही पाहिली का, तिथं वरती बघा ती काळ झालं, तेच रोग येतो, तोच येतो रोग. तो नंतर जेव्हा त्याच्यामध्ये रेसिड्यू तयार होतो ना, म्हणजे त्या बुरशीचं जे वेस्ट तयार होतं, विष्ठा, ती डिंक आहे. आलं लक्षामध्ये तुमच्या. आणि मग त्याला समस्या जर दूर करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या झाडामध्ये जो रस आहे तो रसच काय झाला पाहिजे तुमचा, रोग निरोधक झाला पाहिजे, म्हणजे रोगाचं निवारण करणार पाहिजे. मग त्यासाठी काम काय करायचं, तुम्ही त्याच्यामध्ये आता अर्जंट काय करू शकता, एनर्जी बूस्टर आहे, डिसीज फायटर, एनर्जी बूस्टर, आणि त्याच्यामध्ये आपलं प्लांट क्लीनर, हे याचं ड्रेंचिंग करा झाडांना अमृतजलच्या पाण्यामध्ये, म्हणजे तात्पुरता पर्याय होईल. पण त्याला मेन उपाय काय आहे, पाणी कमी, त्याला पाणी कमी देणे आणि बेसल डोस स्ट्रॉंग देणे. त्याच्यामध्ये RNPS स्ट्रॉंग टाक. डिंक्याचा सगळ्यात मोठा उपाय पहिला ताण द्या झाडाला. हो, पाणी कमी. पहिलं काय द्या, ताण. आणि ड्रिंचिंगवर भात जागवा, ड्रीपमधून काहीच सोडू नका. महिन्याला पाणी द्या आणि सुकू द्या बाग, काय प्रॉब्लेम नाही. ड्रिंचिंगवर बाग जागवा. सरला रात्री तेच बोललो, डिंक जायचं असेल तर 2 महिने पाणी देऊ नका. तुमचे लय डिंक आला असेल रात्री सांगितले झाले तज्ञ तुमच्या तयार. पण ड्रिंचिंग द्या, पाणी नका देऊ, पण काय द्या, म्हणजे झाडांनी फक्त काय ओढलं पाहिजे, पोषण ओढलं पाहिजे. तुमच्याकडे जे जास्त आहे ते कमी वापरा, तुमच्याकडे जे कमी आहे ते जास्त वापरा. तुमच्याकडे ताकद जास्त आहे शरीराची ती कमी वापरा, मग मेंदूची जास्त वापरा. बरोबर. तुमच्याकडे मेंदूची कमी आहे ती जास्त वापरा. तुमच्याकडे मेंदूची ताकद जास्त आहे ना, शरीराची वापरा, कारण तुम्हाला बैठे रोग होईल, आजारी व्हायची शक्यता आहे. जे जास्त डोके चालू ना ते शरीर हलवित नाही. बरोबर. बघा तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे पाणी जास्त आहे ना ते कमी वापरा. म्हणून आज तुम्ही जे केलं इथे, आज तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय, त्यांनी तुम्ही रोगराई जर घालवायची असेल तर स्वतःला शिस्त लावावी लागेल. आलं लक्षामध्ये. आणि याच्यामध्ये दुसरं काही मार्गच नाही, एवढाच एक मार्ग आहे. तुमची परीक्षण तुम्ही जर करायला शिकले, तुम्हाला गुरुची गरज नाही. आणि व्हिडिओ एवढे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहूनच मग आपल्याला गुरु कोणी झालेलं नाही. व्हिडिओच गुरु आहे. व्हिडिओच गुरु, बरोबर आहे ना. एकदा पाहिलं त्यांच्या शेतात, त्याच दिवशी निर्णय घेतला. रेग्युलर व्हिडिओ हे व्हिडिओ पाहता का, तुम्हाला दाखवता का? आमच्याकडे म्हैस आहे एक, बर, तिला मिल्क चार्जर 2 वर्षापासून चालू आहे. बर, म्हणजे हे चालू केलं ते चालू केलं. बर बर. हा, तर म्हशीचं दूध घट्ट झाले, हे म्हणल्या माझी तब्येत लय सुधारायला लागली. चांगलं ना तुम्हाला. हा, ते खायचंच बंद केलं सर. हा, रिअल जे खरं, दुधाची क्वालिटीच वाढली, म्हशीला कधीच आजार नाही. यांचं खाणं बंद केलं.
नाही यांचं स्वतःच त्यांचं पण केलं बाई. त्यांनी बंद केलं स्वतःच. बघा मगाशी मी हे जे फळ ओढलं होतं, तुम्ही नव्हते पाहायला, कोणी 2-4 जण होते. किती ओढलं मी ते, तुटलं नाही. हा सर होते देठ तुटलं नाही पण काढी बरोबर. तुम्ही किती जणांनी खाऊन पाहिले, खाल्ले का? बघा ना सोलत नाही हो. हा हे साल बघितली त्याची. हा तुमच्या बागेत तण होतं का? तर साईड नाही होतं पा मधी 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 साईड हा जिथे रिकामी पेस ऊन पडतं ना हा तिथंच होतं. तुम्हाला एक सांगू का, पहिली गोष्ट महत्वाची. बापरे हे किती याच्यातून निघतं म्हणा. हा फार स्प्रे मारल्यासारखा. आणि साल पा, त्याची साल किती जाड आहे. क्वालिटी जाड साल आहे पण क्वालिटी नाही साल जाड जर राहिली ना तेवढी किपिंग जास्त टिकण्याची क्षमता. जेवढी साल पातळ होईल ना तेवढी किपिंग क्वालिटी काय होणार, टिकणार नाही ती. कमी होणार, लूज पडणार. करेक्ट. अरे हा तुटत नाही म्हटल्यावर अजून तुम्ही विचार करा ना. हा किती जबरदस्त आहे. बरं हे बघा आहे का, असं आहे ते विषय. याचं जरी हे जर तेल जर लावलं ना तुम्ही चेहऱ्याला, 2 मिनिटं मी चेहरा सॉफ्ट होतो. हे तुम्ही जे वापरता ना एवढे सौंदर्य प्रसाधनं, सगळ्यात महागडं प्रसाधन हे, सगळ्यात महागडं. आणि आपण ते काढून फेकून देतो आपण ते. पहिलं नव्हतं खात बरं कसं आंबट लागायचं. यश वैदिक पहिलं कसं लागायचं, आंबट लागायची पहिले, आंबट लागायची आणि आता गोड लागती वैदिक पासून. तुम्ही किती पोते साखर ओतली बागेला, किती पोते साखर सोडली. हा खा खा खत टाकले. कुठलं वैदिकचं, कसं काय लेमन सारखं लागत. लेमनची गोळी मगाशी कोण म्हणलं ना. हा SCT वैदिक मध्ये पहिल्यांदा मातीचं भागत, पहिलं मातीचं भागत. म्हणजे काय, जोपर्यंत मातीची भूक भागत नाही तोपर्यंत तुम्हाला वर झाडावर काहीच दिसणार नाही. मग ती भागायला तुम्ही जर कमी टाकलं, तुम्ही 2 वर्ष कमी टाकत राहिले, तुम्हाला काहीच रिझल्ट दिसणार नाही. म्हणजे पहिली माती तुमची साफ होती, नंतर माती जिवंत होती. बघा पहिली साफ होती, नंतर जिवंत होती, नंतर ती झाडाला काय करते, ताकद द्यायला सुरुवात करते 3ऱ्या टप्प्यामध्ये. आणि मग तुम्हाला झाडावर इफेक्ट दिसायला सुरुवात होतो 4थ्या टप्प्यामध्ये. म्हणजे यांना का बरं दिसला, कारण यांनी प्रमाण डबल वापरलं. हा बरोबर आहे. बागेमध्ये जर तणनाशक मारायला जमन का गवत? बरं मला एक सांगा, तणनाशक का मारायचं तुम्हाला, केवढं गवत आहे, बरोबर आहे. तर बाई सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ मला, स्वतःच पोल खोड राहिली स्वतःची, बरोबर आहे की नाही. स्वतःच सगळे स्वतःचे दोष उघडे करून राहिले. जास्त पाणी भरल्यामुळे नायट्रोजन वाढलं आणि नायट्रोजनमुळे गवत वाढलं. लक्षात ठेवा, गवत हे नायट्रोजनमुळे वाढतं आणि झाडं हे कार्बनमुळे वाढतं. हे नेहमी लक्षात ठेवा. गवताला काय येतं, फळ काय येतं, फळ कुठे नावाला गावाला पण राहत नाही, बरोबर आहे. याला काय येतं, फळ. म्हणून इथं वजन आहे, इथं साखर आहे, त्याच्यामध्ये काहीच नसतं, फक्त कार्बोहायड्रेट असतं नॉर्मल. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं नायट्रोजनची लेवल तुमची वाढणार तेवढं गवत वाढणार. मग मगाशीच म्हटलं तुम्हाला मी, रोगाच्या कारणावर हल्ला केला पाहिजे का रोगावर, तणावर हल्ला केला पाहिजे का तणाच्या कारणावर. मग तणाचं कारण आहे पाणी. बंद करा ती, आमची जमीन आहे सर. ब्रश कटर मारा काय ब्रश, आणि त्याचं सगळं खत करा. मी सेंद्रिय करतोय, माझ्याकडे 400 झाड आहे. मला 46 टन निघला होता 400 झाडावर. पण हे गेल्या वर्षीचं दुष्काळ आणि आम्ही डेली 6 ट्रॉयला 400 झाडाला शेणखत टाकतो घरच. पण हे शेणखत दरवर्षी रासायनिक आणि समजा घरचीच मेहनत आहे, तणनाशक तर नाहीच समजा. पण ते काय व्हायला ॲव्हरेज कमी तर झालंच समजा, पण झाडच जायले. मला तुम्हाला काय सांगायचंय, पुन्हा जिथं भारी जमीन आहे तिथं झाड जाते, पुन्हा हलक्या जमिनीत जात नाही. दोघाचा तसंच व्हायला लागलं. जिथं पट्टा आहे ना जमीन तिथं झाड जाते. तुमच्या वेळी कोणाला कळलं का बरं असं होते, मला कळलं सांगा. पाणी जास्त नाही, ताण पडला, रासायनिक झालं आणि त्या झाड आणि फळ जास्त दिलं, सगळं स्टोरेजच संपून आणि घेतलं. पहिल्या 2 वर्षामध्ये आमच्या इतके ॲव्हरेज कोणालाच नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला एक गंमत सांगतो, झाडाने जेवढं दिलं
तेवढं आपण त्याला परत काय केलं पाहिजे? दिलंच नाही. झाडाला देतो पण आता तुम्ही म्हणता तुम्ही जे देता ते काय हा हा मुद्दा सांगतो मी पण मग तुम्ही बघा झाड तुम्हाला देतं ऑर्गॅनिक आता हे आणि तुम्ही त्याला देता केमिकल. हा तुम्ही मातीला बघा माती तुम्हाला देते ऑर्गॅनिक हो आणि तुम्ही मातीला देता केमिकल. हे म्हणजे 90,000 तुम्ही नकली नोटा द्यायच्या आणि मातीने असली फळ द्यायची. 1.5 लाखापर्यंत खर्च होतो. बघा सर वार्षिक 1.5 लाख होतो 1.5 लाख 100%. आणि माझा 90,000. मला 1.5 लाखामध्ये ना 10 लाख रुपये कंटिन्यू राहायचे समजा, पण ते आता ते काय व्हायला लागलं झाडच जायले. जेव्हा तुम्ही 2 वर्षाचं पाहता तेव्हा तुम्ही प्रॉफिट मी दिसता बघा बरं का सगळ्या शेतकऱ्यांचं रासायनिकचा गणित. खर्च आहे सर तो. हा रासायनिक नाही तेव्हा तुम्ही दोन वर्षाची 5 वर्षाची शेती पाहताना तेव्हा तुम्ही प्रॉफिट मी दिसता. जेव्हा तुम्ही 10 वर्षाची शेती पाहताना तुम्ही पुढे लॉस मध्ये दिसता. खरं आहे की नाही? साधारण मग आमचे 20 स्प्रे होत असते बघा. बरोबर आहे ना? वार्षिक 20 स्प्रे एक स्प्रे केवढाचा? 4,000 डेली धरून जातात स्प्रे. 80,000ची स्प्रे मध्येच खर्च जास्त व्हायला नाही. आणि ते 80,000 झाले का नाकापेक्षा 30,000 होते. 60,000 ते झाले म्हणजे 1.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही जास्त श्रीमंत आहे. हो नाही म्हणजे तसं नाही, आम्हाला माहिती नसते आहे ते सोडून माहिती नव्हती आणि उत्पन्न भेटलं 2 वर्ष नाही असं होतं ना. त्याच्या बेसवर ते खर्च केला. म्हणजे तुम्ही बघा मला तेच सांगायचं आहे का केमिकल देण्यामध्ये आणि औषधांमध्ये आपण एवढे ॲग्रेसिव्ह राहतो कारण माल दिसतो. बरोबर आहे. मग ही समस्या आहे की तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे का तुम्हाला अजूनही असं वाटतंय का रोगामुळे तुमची पिकं येते नाही. आणि तुम्ही म्हणला तेच आहे. आता डिंक्या सर म्हणते हेच समजा ते सर गेले काय तर डिंक्याच खोडाला जे झाडाला डिंक्या आहे का तेच झाड वाळतंय बघा, दुसरं झाड वाळतच नाही. मग दुसरं कसं काय वाळल? कसं वाळणार ते? वाळणारच हे नाही. बघा डिंक्या हे बघा ऐकून घ्या 1 मिनिट. तुम्हाला आलेला SMS आहे हा. बिल भरा नाही तर लाईन कट होईल. हो तुम्हाला काय आलाय? मेसेज आलाय का ही शेवटची तुम्हाला सूचना आहे बिल भरा नाही तर लाईन कट होईल. त्याचं लाईन कट करायचं काम चालू होतं. तो लाईन कट करायचं येईल राहतो. डिंक्याच्या वेळेस तुमच्याकडे येतो ना तो तुमची लाईन कट करतो. हा ही मेसेज डिंक्या म्हणजे मेसेज. डिंक्या म्हणजे रोग नाही. तो तुम्हाला सांगायला आला पाणी कमी करा आणि डोस डबल करा बस संपला विषय. एवढं सोपं गणित. यांनी खोडाला काहीच का नाही केलं? बरं त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. ह्या झाडाला कोटिंग का करावं लागतं? कारण त्याच्यामधून हे सगळे जे कीड आहे रोग आहे बुरशी आहे त्यातून काय करतात अटॅक करतात. मग ते काय करतील त्याचा रस्ता बंद करण्यासाठी केमिकल फवारतात. बरोबर आहे. आता जर तुमचं झाड आतून कडक असेल त्याचं तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. एरंड आहे आणि पेरूच आहे खोड आहे. दोन्ही खोडांमध्ये कुठलं खोड लवकर त्याला पिनोल बोरायला लागतो? ते असं पिना पिना बघा होल होल करतो भुंगा भुंगा एरंडाला लागतो. पिरू लागतो का? नाही. का बरं? आतून काय आहे? भरीव. म्हणजे तुम्ही तुमचं खोड आतून भरीव केलं पाहिजे का एरंडासारखं पोखर केलं पाहिजे? मग तुम्ही माल काढणार आणि पोखर करणार. तुम्ही पोखर केलं का निसर्ग त्याला लगेच SMS पाठवणार. हो तुम्ही अशा वेळेस काय करायचं 100% डोस त्याला डबल डोस भरा. नमस्कार. मी योगेश जगताप. मी पूर्ण नगर आणि बीड जिल्ह्याचं काम बघतो. तुम्हाला काही जरी मार्गदर्शन पाहिजे असेल कोणत्याही पिकाविषयी तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 हो 222. परत एकदा सांगतो 8669 200 222. माझं नाव नाथ उगल मुगले, राहणार गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर आहे 9822 67 53 33. सर शिकवणारे देणारे दुकानदार आहेत तुम्ही दुवाई मधला पण पूर्ण काम करायचं जी SCT वर हे सगळं आपलं कार्य. क्या बात आहे. म्हणून सक्सेस बघा म्हणून सक्सेस आहे. तुम्ही जर म्हणाल ना का सगळं हे करून देतील किंवा हे करून देतील तुम्ही जेवढं व्हिडिओ पाहाल जेवढे आज तुम्ही या व्हिडिओमध्ये एवढं शिकले तुम्हाला 3 तासामध्ये सगळं शिकू शकत नाही मी. पण तुम्ही जर सगळे व्हिडिओ पाहत राहिले बघा लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये रस निर्माण होतो ना वाईट गोष्टीची सुद्धा सवय लावावी लागते चांगल्या गोष्टी सुद्धा सवय लावावी लागते. तुम्हाला स्वतःला व्हिडिओ पाहायची सवय लावावी लागेल. तुम्ही जर सवय लावली त्याचा फायदा असा आहे का समजा मी कधी काय बोललेलो मला पण नाही आठवत पण तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला कळेल राम सरांनी इथं हे सांगितलं कारण सगळे प्रॉब्लेम एकाच वेळेस येत नाही ना. आणि योगा करून तुम्ही जर रेग्युलर अभ्यास करत राहिले तर तुमचं नॉलेज काय होत राहतं. पण तुम्ही जर दररोज बघत राहिले तर दररोज थोडं पचून एक दिवस तुमची तब्येत अशी तयार होईल. कशाची? मेंदूची. पण लोकांचं कसं आहे 2 व्हिडिओ पाहिजे अरे एवढी भारी रिझल्ट लगेच मोकळा ढोसानाचा 2 लाखाचा आणि द्यायचा लुटून आणि काहीच अभ्यास नाही करायचा आणि वरून म्हणायचं हे फेक आहे याचं काही खरं नाहीये हे लुटू राहिले.
नंतर मी केमिकल वापरलं, भारी रिझल्ट भेटले. हॅलो ऐका, तुम्ही अगोदर जर भरपूर जर वैदिकचा डोस टाकला तर जमीन सुधारणारच आहे आणि नंतर तुम्हाला केमिकल रिझल्ट भेटणारच आहे. थोडा वेळ लागतो. हा, शेतकऱ्यांना तुमचं नाव नंबर सगळं परत सांगा. पुढे रामदास भिकाजी कोळेकर, राहणार बहादरपूर, तालुका जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9518 ओके. तुम्हाला मार्गदर्शन यूट्यूब फक्त एकदा एक शेतकऱ्याचं पाहिलं. बर. हां फक्त. आणि व्हिडिओ रेग्युलर पाहता? व्हिडिओ रेग्युलर दररोज एक का आठवड्याला एक? नाही दररोज एक. हां कुठं बसलं तरी तेच एक पाहायचंच. हो पाहायचं. क्या बात. मी शेतकरी नव्हतो सर. मग 97चा मी ड्रायव्हर आहे, ट्रक ड्रायव्हर आहे. हो ट्रक ड्रायव्हर. आणि 2015 म्हणजे 12 गावचं आणि 100 गावचं पाणी पिय. हो 2015ला मी विहीर खांदली आणि 16ला बाग लावली. वा वा चांगले. हां चांगले. 15 वर्षाचा असल्यापासून त्याला सीआयडीच म्हणतो. बर. चांगले चांगले. मी ड्रायव्हर आहे, मूळचा ट्रक सीआयडी ड्रायव्हर. प्रत्येक गावामध्ये तयार हो. बरोबर आहे की नाही? आणि चांगल्या गोष्टींचा प्रचार करू. ते मूळ मुद्दा शेती कामाला भिवून पळालेली माणसं आहेत. हो खरं. मला शेतीला मी भिवून पळालो म्हणून मी ड्रायव्हर झालो. मग आता पण परत शेतीत ना छंद लागला, शेतीचा छंद लागला आता परत डबल. बरं वाटतंय आता. तुमच्या हातून शेकडो लोक नाही हजारो लोक यशस्वी हो. आणि मराठवाड्यामध्ये या सगळ्या आत्महत्या, ही बेरोजगारी सगळी काय हो नष्ट हो. धन्यवाद. धन्यवाद. जय श्री वैदिक. जय शेती वैदिक. चला शेती करूया.